सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे वेबिनार ऐकताना हेडफोन्सचा वापर करा, म्हणजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत खूप छान पोहोचेल आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा बोलत असाल तेव्हा तुमचाही आवाज आमच्यापर्यंत छान पोहोचेल. आणि शक्यतो तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसा. जेव्हा बोलत नसाल त्यावेळेला तुमचा मायक्रोफोन ऑफ ठेवा, म्हणजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत छान पोहोचेल. कृपया तुमचा मायक्रोफोन ऑफ ठेवा आणि व्हिडिओ ऑन करा, असं मी तुम्हाला विनंती करीन. म्हणजे तुमच्या सर्वांचे चेहरे आम्हाला दिसतील आणि आम्हाला तुम्हाला भेटल्याचा आनंद मिळेल. त्यामुळे व्हिडिओ ऑन ठेवलात ना तर खूप छान होईल. थँक यू मैथिली. मैथिली माझं पण नाव मैथिली आहे. ग्रेट. वेदा, गौरवी, श्रीधर, वैष्णवी, तनुश्री, आकांक्षा, सिद्धी, कुशाली, तनया, मानसी, यशस्वी सर्वांनी जर आपले व्हिडिओ कॅमेरा पण ऑन केले तर खूप जास्त छान होईल. आम्हाला तुम्ही कोण कोण आहात ते कळेल. खूपच छान. नमस्कार आशा सावंत मॅडम या आपल्या डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनच्या फाउंडिंग मेंबर आहेत आणि त्याही आपल्याला आज जॉईन झालेल्या आहेत. आणि प्रभू मॅडम आणि वालावलकर मॅडमही आज आपल्याला जॉईन झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन झालेला आहात. नमस्कार वालावलकर मॅडम. नमस्कार. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. सगळ्या स्टुडंट्सना खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन झालेला आहात, म्हणजेच तुम्हाला आजच्या विषयामध्ये रस आहे. तर मी डॉक्टर मैथिली सावंत, डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशन तर्फे तुमच्या सर्वांचं आजच्या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मला खूप आनंद आहे की तुम्ही या वेबिनारमध्ये आज सहभागी झालेला आहात, सो त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला डॉक्टर ललिता देशपांडे मॅडम पण जॉईन होत आहेत थोड्याच वेळात. आपण थोडा वेळ थांबूया त्यांच्यासाठी, पण त्यांचंही स्वागत करूया आपण. हाय, नमस्कार, डॉक्टर ललिता देशपांडे आपल्याला जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ग्रेट. त्या आपल्या डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनच्या पिलर आहेत. सर्वांना तुम्हाला माहितीच आहेत. मॅडम जॉईन झालेल्या आहेत. खूप खूप थँक्यू जॉईन झाल्याबद्दल. तर आपण सुरुवात करूया. 5 वाजलेले आहेत. आपण सुरुवात करूया. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स हे नेमकं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते आणि त्याच्यानंतर करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत, किती वेळामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकता किंवा तुम्हाला नोकरीच्या संधी काय काय उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी आपल्याला आज आपल्या इथे अविनाश सावंत आलेले आहेत. नमस्कार. ते आपले डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनचाच भाग आहेत आणि ते आज आपल्याला जॉईन झालेले आहेत. ते त्या फील्डमध्ये गेली 16 वर्ष 17 वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स वरती काम केलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही लाईफ ऑफ पाय हे सगळे सिनेमे बघता, जुरासिक पार्क, तर त्याच्यातलं जे अॅनिमेशन केलेलं असेल तशा पद्धतीचं अॅनिमेशन ते करतात. तर त्यांच्याकडून आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. मी जास्त वेळ न दवडता त्यांना ओव्हर देते आणि त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू मैथिली. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी तुमच्याशी जास्त शिक्षकाप्रमाणे बोलणार नाही, मी तुमच्यातलाच एक मित्र असल्याप्रमाणे तुमच्याशी बोलणार आहे. आणि माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे असा वेबिनार घेण्याचा, तर मला खूप एक्साइटमेंट पण आहे आणि मला खूप आनंद पण होतोय. आणि तुम्ही आता ज्या टप्प्यावर आहात ना, त्याच टप्प्यावर माझ्या करिअरच्या काळात मीही तसाच उभा होतो आणि तसेच प्रश्न माझ्याही मनात होते की आता पुढे काय. मी एक म्हणजे 10वी झालं, 10वी नंतर आपण म्हणजे 10वी 12वी हे टप्पे पार पडल्यानंतर कधी कधी आपल्या मनात एक शंका निर्माण होते की आता आपण जॉबकडे लक्ष द्यायचं की अजून ऍडव्हान्स स्टडीजच्या मागे जायचं. म्हणजे प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ठरलेल्या असतात, पण त्याचबरोबर आपल्या फायनान्शियल परिस्थिती वगैरे वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याकडे असतात. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार आपल्या मनात असतो, एक गोंधळ उडालेला असतो. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात वादळ उडवत चाललेले असतात आणि थोडंसं प्रेशर पण असतं की आपले मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात असतात. पण प्रत्येकाची सुरुवात म्हणजे सुरुवातीची शर्यतीची जी लाईन असते ती जशी आपण म्हणतो ना, समाजात जेव्हा आपण राहतो तेव्हा प्रत्येकाची सुरुवातीची लाईन ही वेगळी असते.
काही जण पुढे असतात, काही जण मागे असतात. तर कधीच मला असं वाटतं की ह्या वादळातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी पहिली एक गाईडलाईन मी तुम्हाला एवढीच देऊ शकतो एक मित्राच्या नात्याने, की कधीही हा विचार करू नका की बाकीचे लोक कुठे गेलेत, काय करतायत, किती लवकर जॉबला लागले. हे मनातनं पहिलं काढून टाका. तुम्हाला कोणतंही करिअर करायचं असेल तर मला असं वाटतं, हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगू शकतो, की जे पण तुम्हाला करिअर निवडायचंय, ते मनापासून आधी स्वतःला विचारा, की तुम्हाला नक्की आयुष्यात काय करायचंय आणि तुमचं जे करिअर आहे, ते तुमच्या या आवडी-निवडीशी किंवा पॅशन आपण म्हणतो ना, की हेच मला आयुष्यात करायचंय, त्याच्याशी संलग्न आहे की नाही? आणि ते जर खरोखर असेल, तर मग तुम्ही सॅलरी, जॉब, किती वेळ लागेल हा विचार न करता स्वतःला फक्त त्यात झोकून द्या. आणि पुढे काय होईल ह्याची अपेक्षा न ठेवता सरळ तो प्रवास सुरू करा आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगतो. तर जसं मैथिली मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी जास्त वेळ न दवडता आपल्या विषयालाच डायरेक्ट हात घालतो. तर आजचा विषय आपला आहे ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स. तर मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायला आवडेल, जसा मलाही त्या काळात होता. ॲनिमेशन हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात पहिलं काय येतं? तुम्ही कोणी ऐकलायत का हा शब्द ॲनिमेशन? किंवा तुम्हाला ऐकल्यानंतर पहिलं तुमच्या मनात काय येतं? कोणीही मला सांगू शकतं माईक ऑन करून. कोणी सांगू शकेल का? कोणीही सांगा, मला चालेल. जी काय बेसिक माहिती आहे चुकीची असेल तरी चालेल, पण सांगा की तुम्हाला ॲनिमेशन जेव्हा तुम्ही हे ऐकलत आपल्या वेबिनार WhatsApp ग्रुपमध्ये, तेव्हा तुमच्या मनात पहिलं काय आलं, की काय फील्ड असेल हे? किंवा तुम्हाला कोणाला बेसिक माहिती असेल? अच्छा, चॅटमध्ये सांगतायत. पण मी तुम्हाला एक सांगू का? आता आपण ॲनिमेशन बद्दल बोलतोय ना, तर ॲनिमेशन आपल्याला स्क्रीनवर दिसतं. तर मला खूप आवडेल की तुम्ही स्क्रीनवर सांगितलं तर चॅटपेक्षा. चॅटवर तुम्ही सांगितलं कार्टून कॅरेक्टर मला दिसतंय, पण तुम्ही जर स्क्रीनवर येऊन सांगितलं तर मला खूप आवडेल. बघूया कोण कोण सांगतंय. चैतन्य सांगतोय कार्टून्स, बरेच जण सांगतायत कार्टून्स, पण तुम्ही कॅमेरा ऑन करून सांगा की, म्हणजे मला तुमचे एक्सप्रेशन बघता येतील. कारण आता हे जे माध्यम ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे ते एक व्हिज्युअल माध्यम आहे. म्हणजे दिसणारं आपल्या दृष्टीला दिसणारं माध्यम आहे आणि त्यात खूप इम्पॉर्टंट असतं की आपण आपले हावभाव, आपण कसे बोलतो, काय ही भीती न बाळगता बिनधास्त एक्सप्रेस करणं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की कोणी तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का की तुमच्या मनात कॅमेरावर येऊ ना, कॅमेरावर येऊन कोणी सांगू शकेल का की तुमच्या मनात काय येतं ॲनिमेशन हा शब्द ऐकल्यानंतर? कोणी सांगू शकेल? जयने हात वर केले. अरे सॉरी जय, मी बघितलं नाही, सांग ना. कार्टून असतात. कार्टून्स, बरोबर बरोबर. मी थोडक्यात आणि सांगतो. असे वेगवेगळे इफेक्ट दाखवतात ते. हा, बरोबर बरोबर. मी थोडक्यात तुम्हाला जयची पण ओळख करून देतो, कारण जय आपल्या सगळ्यांना नवीन आहे, पण मी जयला ओळखतो, मी आणि मैथिली. आणि मी ललिता देशपांडे यांनाही जय घराबद्दल सांगितलं होतं. आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करत होतो, मोटरसायकलवरनं भटकत होतो, त्यावेळेला आम्ही कोणता आपला बीच, जय आपला भोगवे बीच, सॉरी, भोगवे बीचवर आम्ही राहत होतो. तर तिथे जयचे बाबा आणि जय यांच्याशी आमची मैत्री झाली आणि त्यातनं मला कळलं की जय भरपूर सुंदर पेंटिंग्स करतो, वॉटर कलर पेंटिंग्स आणि पेस्टल कलर पेंटिंग्स, आणि त्याला त्याच्यात भरपूर पारितोषिकं पण मिळाली. तर मला असं वाटलं की जयने ह्या करिअरमध्ये खरोखरच काहीतरी करावं, म्हणून मी जयला पण आपल्या या वेबिनारची लिंक पाठवली आणि तो आलेला आहे. तर त्याने आपल्याला जसं सांगितलं की पहिलं मनात कार्टून्स हे येतं. अजून कोणीतरी सांगितलं बिग बिग अॅनिमल्स. अच्छा, सिद्धीने सांगितलंय. परफेक्ट परफेक्ट. तुम्हाला माहितीये का, मी तुम्हाला थोडासा माझा अनुभव सांगतो की जेव्हा पहिल्यांदा मी लहान होतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट मला आई बाबांनी काय दाखवली असेल तर त्या काळात दूरदर्शनवर डीडी मेट्रो म्हणून 2 चॅनल होते, DD1 आणि डीडी मेट्रोवर, DD2 वर कार्टून्स लागायची आणि ती मिकी अँड डोनाल्ड, म्हणजे वॉल्ट डिझनी नावाच्या कंपनीने बनवलेली ती कार्टून्स होती. आणि ती कार्टून्स बघत बघतच मी आणि माझा भाऊ मोठे झालो. तर मला खूप कुतूहल वाटायचं की ही म्हणजे जी काही चित्र आहेत, ही चित्र टीव्हीवर हलतायत कशी? आणि त्यात मजेचा भाग हा होता की नुसती ती हलत नाहीयेत, प्रत्यक्षात आता समजा मिकी अँड डोनाल्ड हे जर आपण बघितलं, मिकी माऊस आणि डोनाल्ड डक. मिकी माऊस म्हणजे उंदीर आणि डोनाल्ड डक म्हणजे बदक. तर प्रत्यक्षात असा उंदीर आणि असं बघितलंय का की जे शर्ट पॅन्ट घालतं आणि इकडे तिकडे धावतात, एकमेकांची मारामारी करतात, काही जोक्स करतात, असं कोणी बघितलं नाहीये. पण असं बदक आपल्याला टीव्हीवर हलताना दिसतंय, काय काय जोक्स मारताना दिसतंय. म्हणजे जे आपण कल्पना करतो त्याच्या पलीकडे जाऊन ही काही कॅरेक्टर जी आहेत ही टीव्हीवर हालचाल करतात. तर मग माझ्या मनात प्रश्न यायचा की प्रत्यक्षातलं बदक आणि उंदीर तर असं असतं,
पण हे पदक आणि उंदीर हे बघायला खूप मजा येते आणि हे बघताना आपण खूप हसतोय, आपल्या सगळ्या भावना बाहेर येत आहेत. म्हणजे कधी कधी त्यांना मार लागला की आपल्याला वाईट वाटतं, अरे मिकी माऊसला वाईट वाटतं, किंवा त्याने काहीतरी जोक मारला की आपल्याला हसायला येतो, किंवा त्याने काहीतरी ऍडव्हेंचरच केलं तर आपल्याला पण वाटतं की अरे वाह काय मस्त त्याने केलं, शर्यत तो जिंकला. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनात ही कॅरेक्टर ही आपल्या मनात एक भावना जनरेट करतात आणि वेगवेगळ्या भावना आपल्या मनातनं बाहेर आणतात. तर मला ह्याच्याबद्दल खूप कुतूहल होतं आणि खूप असं म्हणजे उत्सुकता होती की असं काय या माध्यमामध्ये आहे की ज्याच्यामुळे माझ्या भावना बाहेर येतात. आणि फक्त माझ्या नाही, म्हणजे मी सांगू इच्छितो की माझे आई बाबा पण ह्याच्याबरोबर टीव्ही बघताना हसायचे, जोरजोरात हसायचे हात वर करून, की मिकी आणि डोनाल्ड कसे काय काय करामती करतायत. तर मला असं वाटतं की हे जे माध्यम होतं त्याने नुसतंच आमच्या मनावर नाही तर आमच्या आई वडिलांच्या मनावर पण खूप मोठा प्रभाव सोडला. आणि तसंच मला वाटतं कार्टून फिल्म्स बघणारे सगळे अडल्ट म्हणजे मोठे लोक आहेत आपल्या आई वडिलांच्या वयाचे, त्यांच्याही मनावर तेवढाच परिणाम केला असणार. आणि म्हणूनच हे जे माध्यम आहे हे खूप पॉवरफुल आहे. तर ही तर हे तर कुतूहल माझ्या मनात होतंच की हे माध्यम कसं आहे. त्यानंतर हळू-हळू जसा थोडं मी आणि माझा भाऊ मोठा व्हायला लागलो तसं हळू-हळू आम्हाला चित्रकलेची आवड होती. तर ती आवड माझ्या आई-वडिलांनी हेरली आणि त्यांनी आम्हाला मोकळं म्हणजे आपण म्हणतो ना फ्री ग्राउंड, ओपन ग्राउंड दिलं. त्यांनी सांगितलं की तुझ्या घराच्या भिंती आपण रंगवायच्या नाहीत. त्या भिंतींवर तुम्हाला जी काही चित्र काढायची ती तुम्ही काढा. आणि ते आमच्यासाठी मोकाट सोडलेलं रान होतं. त्यामुळे मी आणि माझा भाऊ जिथे मिळेल तिथे आमच्या घरांच्या भिंतीवर आम्ही रंगवत बसायचो. चित्र काढायचो खडूंनी किंवा कागदावर चित्र काढायचो, ती कापायचो आणि कट करून ती चिकटवायचो भिंतीवर. हे सगळे प्रकार आम्ही केलेले आहेत आणि ते आई-बाबांनी सहनही केलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय झालं की आमच्या चित्रकलेला खूप प्रोत्साहन मिळालं. आणि चित्रकला ही एक अशी अशी म्हणजे एक असं स्किल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जे काय मनात तुमच्या येतं ना, तुमच्या भावविश्वात जे येतं, ते तुम्ही कागदावर उतरवता. आणि तिथे काही कशालाही सीमा नसते. म्हणजे तुम्ही कोणीतरी सांगितलंय अशाच पद्धतीने वागायचं, अशाच पद्धतीने चित्र काढायचं असं काही नसतं. जे मनात आलंय ते मनातनं कागदावर. आणि आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जे मनात आलंय ते डायरेक्टली भिंतीवर. तर अशा पद्धतीने ही जी कला आहे, ह्या कलेकडे आमचा आधीपासूनच म्हणजे आमचा कल त्या कलेकडे जात होता. नंतर अ, हळू-हळू जसे-जसे आम्ही मोठे झालो, 10वी झाली. 10वी नंतर पुन्हा एक जसा आता तुम्ही ज्या टप्प्यावर आहात 10वी किंवा 12वी ह्या टप्प्यावर आल्यावर एक पॉइंट होतो ज्यावेळेला आपल्याला विचार करावा लागतो, की सिरियसली आता मला आयुष्यात करिअरमध्ये काय करायचं? कारण करिअरचे 2 भाग असतात. एक म्हणजे आपण बघतो, की उच्च शिक्षण. मला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. शिकण्याची असलेली इच्छा किंवा पॅशन ह्याच्यासाठी पण असतो आणि दुसरा भाग असतो अर्थार्जन. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातल्या परिस्थितीनुसार किंवा फ्युचरच्या दृष्टीने स्वतःला फुल प्रूफ सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला असं वाटतं, की जे मला आवडतंय, ते जर मी शिकायला गेलो तर त्याचं पर्यवसान अर्थार्जनामध्ये होईल की नाही, ही एक भीती प्रत्येकाच्या मनात असतेच असते. आणि ते अर्थार्जनामध्ये पर्यवसान जे होणार असतं, ते किती वर्षात होईल? हा पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, जो माझ्याही मनात होता. म्हणजे आपण आपल्या आई-वडिलांशी बोलताना आई-वडील म्हणतात ना, "तुझ्या पायावर तू उभा कधी राहणार?" किंवा म्हणजे आपल्या पायावर उभा राहून तू स्वतःचा पगार घरात कधी देणार? हे हे जे प्रश्न असतात हे सगळ्यांच्या मनात त्यावेळेला असतात. तर त्यासाठी मला असं वाटतं, की त्यावेळेला मीही या संभ्रमात होतो. मला हे माहिती होतं, की माझं ड्रॉइंग खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये मला काहीतरी करायला आवडेल. पण त्या काळात जी क्षेत्र आपल्याला सांगितली जायची ती अशी होती, की इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉम्प्युटर्स किंवा लॉयर ही करियर जी सगळ्यांना होती ती माहिती होती. आणि त्याचप्रमाणे माझे वडील स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आणि आई डॉक्टर असल्यामुळे मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या फील्ड्स बद्दल मला माहिती होतं. पण मला टेन्शन तर खूप आलं होतं, की करायचं काय? की माझी आवड तर त्या दिशेने जात नाहीये. पण मला आवडते चित्रकला. तर माझा मामा जो होता तो आर्किटेक्ट होता आणि त्याचं ड्रॉइंग खूप उत्तम होतं. तर त्याने मला एक सांगितलेलं, की माझा मामा म्हणजे उल्हास राणे आणि ते एक ग्रेट आर्किटेक्ट आणि लँडस्केप डिझायनर आहेत. होते आणि आता ते कोविड काळामध्ये आपल्यामध्ये नाही आहेत. पण ते माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं इन्स्पिरेशन होते. तर त्यांनी मला सांगितलं, की आर्किटेक्चर किंवा आर्टशी रिलेटेड तू काहीतरी करू शकतोस. तर तो एक भाग माझ्या डोक्यात होता. तर त्याही वेळेला संभ्रम हाच होता, की करायचं काय? तर मग आपल्या ट्रस्टच्या ज्या मुख्य डॉक्टर प्रेरणा राणे, त्याही माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर त्यांनी भरपूर प्रभाव टाकलेला आहे आणि त्यांनी मला त्यावेळेला सजेस्ट केलं, की कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हा एक नवीन त्या काळात आलेला विषय आहे. त्याच्यामध्ये जर तू अभ्यास घेतलास तर कदाचित तुझा क्रिएटिव्हिटीचा जो भाग आहे, तोही त्याच्यात येईल आणि एक टेक्निकल एज्युकेशन जे टेक्नॉलॉजी रिलेटेड असतं तेही तुला मिळेल. तर तू त्यात ट्राय करून बघ, की तुला काय त्यात इंजिनिअरिंगमध्ये गेल्यावर कसं वाटेल. म्हणजे हे टिपिकल इंजिनिअरिंग नव्हतं, हे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचं इंजिनिअरिंग होतं. तर मग त्यानुसार 10वी नंतर मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमाला ॲडमिशन घेतली आणि तो कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा होता. म्हणजे मोस्टली तो सॉफ्टवेअर रिलेटेड होता, हार्डवेअर रिलेटेड नव्हता. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये 2 भाग असतात. पण ती 3 वर्ष जी होती, ती 3 वर्ष करताना मला खरोखरच समजलं, की मला कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी काही झेपणार नाहीये.
कारण मी तुमच्यासमोर एकदम ओपनली सांगू शकतो की ती 3 वर्ष मी कशी काढली ही मलाच माहितीये. भरपूर केट्या लागल्या, भरपूर विषयात फेल झालो, पण कसा बसा मी 3 वर्षांमध्ये पास झालो. पण जेव्हा कम्प्युटर डिप्लोमा माझा संपला, तेव्हा मला अजूनही आठवतंय, मी, आई, बाबा आणि माझी मावशी असं आम्ही डिस्कशन करत होतो, की आता पुढे काय? आणि माझ्या आई-वडिलांचं म्हणणं होतं, की डिप्लोमा झाल्यानंतर तू कम्प्युटरची डिग्री करावीस. म्हणजे आपल्याला एक ग्रॅज्युएशनची डिग्री मिळते आणि मग ग्रॅज्युएशन नंतर तुला काय हवं ते तू कर. पण त्यावेळेला अजूनही मला आठवतंय, की रात्री आम्ही हे डिस्कशन करत होतो जेवल्यानंतर आणि मी ठामपणे शेवटी आई-बाबांना सांगितलं, की बघा तुम्ही माझ्यावर फक्त एक विश्वास टाकून बघा, की आता ज्या पद्धतीने मी डिप्लोमा कंप्लीट केलंय आणि ते मार्क जर बघितले, तर डिग्रीची ॲडमिशन मला फक्त पेड सीटमध्येच मिळेल आणि जर 4 वर्षाची किंवा 3 वर्षाची डिग्री करताना तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील 3 वर्षासाठी आणि ते लाखांच्या घरात जात होते. आणि मी त्यांना म्हटलं, जसं मावशी मला सांगते म्हणजे डॉक्टर प्रेरणा राणे, त्यांनी सांगितलेला एक ॲनिमेशनचा कोर्स होता. तो जर मी केला, तर तो 6 महिन्यांचा कोर्स आहे आणि त्यानंतर मी काहीतरी नक्कीच करिअरमध्ये करू शकेन असं मला वाटतं. तर मी त्यांना खूप कळवळीची विनंती केली, की जर तुम्ही मला डिग्रीसाठी पाठवलं, तर ती 3 वर्ष कदाचित फुकट जातील आणि ते पैसे कदाचित फुकट जातील. पण हे 6 महिन्यामध्ये घातलेले जे पैसे आहेत, ते मी खात्रीला एक सांगू शकतो, की मी त्याच्यामधनं स्वतःच्या पायावर उभा राहीन. आणि त्या रात्री माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला परमिशन दिली, की डिप्लोमा नंतर डिग्रीकडे न जाता तू ॲनिमेशन हा मार्ग पत्करू शकतोस. तर आता ॲनिमेशन त्या काळात जेव्हा मी म्हणजे डिप्लोमा कंप्लीट केला 2002-2003 असं काहीतरी साल होतं. ॲनिमेशन भारतामध्ये एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये अमेरिके वगैरे युरोपमध्ये मोठमोठ्या कंपन्या ॲनिमेशन स्टुडिओ होते. भरपूर ॲनिमेटेड फिल्म्स बनवायचे. पण भारतामध्ये खूप हळू सुरुवात झालेली. म्हणजे तसं बघायला गेलं तर नवीनच क्षेत्र होतं आणि कोणालाही माहीत नव्हतं की ते काय करायचं. तर माझी मावशी म्हणजे डॉक्टर प्रेरणा राणे त्या महिंद्रा टेक कंपनीमध्ये होत्या आणि त्या अ, बऱ्याचशा म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये त्यांना असे मल्टीमीडिया ग्राफिक डिझायनर्स लागायचे. म्हणजे त्यांची वेबसाईट डिझाइन करायला किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स बनवायला, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स बनवायला, तर किंवा वेगवेगळे डिझाईन्स, लोगोज कंपनीसाठी लोगो बनवायला, प्रेझेंटेशन बनवायला. तर त्यांना हे माहिती होतं, की ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझायनिंग आणि मल्टीमीडिया ह्याच्याशी रिलेटेड एक कोर्स अशी एका गव्हर्नमेंट रिलेटेड इन्स्टिट्यूटमध्ये आहे. तर त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं एम-ए-टी मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट जी मुंबईमध्ये बांद्र्याला आहे आणि त्यांचा गव्हर्नमेंटचा कोर्स आहे, ज्याच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे सी-डॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट इन ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता काही लिहून घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला नंतर सगळ्या डिटेलमध्ये देईन. तर ती जी ऑर्गनायझेशन होती ती गव्हर्नमेंटची आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि त्यांचा 6 महिन्याचा मल्टीमीडिया आणि ॲनिमेशनचा कोर्स होता आणि त्या कोर्ससाठीही तुम्ही डायरेक्टली पैसे देऊन ॲडमिशन नाही घेऊ शकत. तुम्हाला त्याच्यासाठी ड्रॉइंगची टेस्ट द्यावी लागते. त्याच्यानंतर एक स्टोरी बोर्डिंग म्हणून एक प्रकार असतो, त्याची टेस्ट द्यावी लागते. नंतर त्याच्यामध्ये ते तुम्हाला एक वस्तू समोर ठेवतात, त्याचं तुम्हाला सगळ्या अँगलने चित्र काढून त्यांना दाखवावं लागतं आणि त्यात जर तुम्ही सिलेक्ट झालात, तर तुमचा एक इंटरव्ह्यू असतो आणि मग त्या इंटरव्ह्यूमध्ये ठरवलं जातं, की तुम्ही या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता की नाही. तर मी जसं आई-बाबांना सांगितलेलं तसं मी सगळ्या त्या टेस्टमध्ये सगळ्या चित्रकला वगैरे करून पास झालो आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केलं आणि त्यांचं दरवर्षाची एकच बॅच असते. त्या बॅचमध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं ते फक्त 20 कॅन्डिडेट सिलेक्ट करतात. आणि त्यावेळेला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी मला सिलेक्ट केलं होतं आणि जेव्हा मला अजूनही आठवतंय माझ्या बाबांबरोबर मी तिकडे गेलो होतो आणि इंटरव्ह्यू म्हणजे हा माझ्यासाठी एकदम छातीत धडपड आणणारा प्रकार होता. इंटरव्ह्यू म्हणजे इंजिनिअरिंग नंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू काय असतो मला काही कल्पना नाही आणि इंग्लिश पण येत नव्हतं मला. तर त्या इंटरव्ह्यूसाठी मी गेलो आणि तिथे माझ्याबरोबर असलेले सगळे कॅन्डिडेट्स हे सगळे म्हणजे आर्किटेक्ट, फाईन आर्टिस्ट, कमर्शियल आर्टिस्ट अशा लेव्हलचे होते. म्हणजे त्यांचं ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एकदम उच्च शिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे मी तर घाबरूनच गेलो, की ह्या इंटरव्ह्यूमध्ये काय माझी काय धडगत नाही. कारण दिग्गज लोकं माझ्याकडे बसलेत. त्यांच्याकडे एकदम पोर्टफोलिओ होते, की रिअलिस्टिक ते माणसांची कॅरिकेचर्स, पेंटिंग्स, ड्रॉइंग काढायचे. तर मला असं वाटलं, की माझा निभाव कसा लागणार? पण त्या इंटरव्ह्यूमध्ये अशी गंमत झाली, की त्या इंटरव्ह्यूमध्ये मला त्यांनी सर्वात शेवटी बोलावलं इंटरव्ह्यूच्या दिवशी आणि जेव्हा माझ्या इंटरव्ह्यूची वेळ आली त्यावेळेला मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलं, की मी इंग्लिशमध्ये मी मराठी माध्यमातून शिकलेलो असल्यामुळे माझं इंग्लिश चांगलं नाहीये, तर मी हिंदीत बोललो तर चालेल का? आणि त्यांनी मला ती खुली सूट दिली आणि त्यांनी मला विचारलं, की "तू इथे का आलायस? म्हणजे इंजिनिअरिंग नंतर ग्रॅज्युएशन न करता डायरेक्टली तू का आलायस?" तर मी त्यांना सांगितलं, जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच मी त्यांना सांगितलं, की ट्रॅडिशनल मार्गाने जिथे मला माहिती आहे मला यश मिळणार नाही, तिथे पैसे घालवण्यापेक्षा जिथे मला खात्री आहे मला यश मिळणार आहे, तिथे पैसे घालावेत असं मला वाटलं आणि माझ्या मावशीने मला सजेस्ट केलं, की ही इन्स्टिट्यूट ॲनिमेशन सारख्या विषयांना शिकवते. तर मला असं वाटलं मी तिथे काहीतरी करू शकेन कारण मी आर्टिस्ट आहे म्हणून मी इथे आलो. तर त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. त्यांनी माझी ड्रॉइंग्स बघितली, जी मी घरी बसून पोस्टर कलर्सने आणि वॉटर कलरने काढायचो. ती सगळी ड्रॉइंग्स त्यांनी बघितली आणि मग त्यांनी मला शेवटी बरेच प्रश्न विचारल्यानंतर शेवटचा एक प्रश्न विचारला तो मला अजूनही लक्षात आहे.
त्यांनी मला असा प्रश्न विचारला की आता आमची ऑलरेडी बॅच फुल झालेली आहे, आम्ही 20च लोकांना घेतो आणि आम्ही 20 लोकांना ऑलरेडी हो म्हणून सांगितलेलं आहे आणि तू 21वा आहेस, तर मग आता आम्ही तुला कसं घेऊ, तर कदाचित आम्हाला तुला रिजेक्ट करावं लागेल, तर तुझं याच्यावर काय म्हणणं आहे. तर त्याही वेळेला मला आठवतंय मी त्यांना हेच सांगितलं की हरकत नाही, मी पुढच्या वेळेला पुढच्या नेक्स्ट बॅचला परत तयारी करून येईन, अजून चांगली तयारी करून येईन, पण मी इथेच येणार, मी इंजिनिअरिंगला जाणार नाही. आणि मग त्याच्यावर ते हसले. सॉरी, ते हसले आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तू बाहेर जाऊन बस. आणि मग अर्ध्या तासानंतर त्यांनी मला कळवलं की तू सिलेक्ट झालायस. त्यावेळेला म्हणजे जॉब मिळण्याचा जो आनंद असतो ना, तशाच पद्धतीचा काहीसा आनंद माझ्या चेहऱ्यावर आणि बाबांच्या चेहऱ्यावर होता की हा मार्गाला लागणार, अशी काहीतरी थोडीशी खात्री आमच्या मनात आली. तर तो एक अनुभव मला तुम्हाला एवढ्यासाठी मी शेअर केला, कारण मला असं वाटतं की कधी कधी आपण सगळेच ह्या टप्प्यातनं जातो. आपल्याला वाटतं आपले मित्रमैत्रिणी, माझे मित्रमैत्रिणी डिग्रीसाठी चालले होते, ह्या फील्ड मधलं कोणालाही काही माहित नाही, कम्प्लीट अंधार. फक्त एक आपल्याला आशेचा दिवा दिसतो की मावशीने सांगितलं अॅनिमेशन आणि मल्टीमीडिया जर शिकायचं असेल तर इथे जा. पण पुढे काय होणार माहित नाही. पुढे फक्त एवढंच माहितीये की मला मेहनत करायची इच्छा आहे आणि माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. तर मग जे काय असेल माझ्याकडे आतमध्ये जे काय टॅलेंट असेल ते ओतून बाहेर काढायचंच आहे. ह्या खात्रीवरच मी तिथे मार्गक्रमणा केली. त्यामुळे तुम्ही हेच लक्षात ठेवा, तुमचे मार्क काही असू देत, तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडने आलेले असू देत, जर तुम्हाला आवडीचं क्षेत्र तुम्ही निवडलं आणि जर तुमची मेहनत करायची तयारी असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. कोणतीही परिस्थिती तुम्हाला थांबवू शकत नाही. एवढंच मला सांगायचं होतं. आणि मला वाटतं ते जे उत्तर होतं ते त्यांना खूप आवडलं की जरी तू ह्या काळात ह्या वेळेला रिजेक्ट झालास तरी सुद्धा तुला पुन्हा तेच करायचंय, हे बघून त्यांना खूप आवडलं. मला वाटतं सिद्धीने हात वर केलाय. सिद्धी, तुला काही बोलायचंय का? सिद्धीने आता हात वर केला होता. विचारा ना, कधी मध्ये कोणाला प्रश्न विचारायचे असेल जरूर विचारा. ओके, नो सर, ओके ओके. तर हा झाला मी अॅनिमेशनचा कोर्स कसा केला ह्याचा भाग. तर मी तुम्हाला थोडीशी कल्पना देतो की आता त्यावेळेला आम्ही जेव्हा अॅनिमेशन शिकत होतो त्यावेळेला असं होतं की त्या बेसिक गोष्टी भारतामध्ये आलेल्या होत्या, म्हणजे सॉफ्टवेअर्स म्हणा. आता अॅनिमेशन जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे कम्प्लिटली पूर्वीच्या काळात जे व्हायचं ते कागदावर व्हायचं. आताच्या काळात जे होतं ते डिजिटल अॅनिमेशन कॉम्प्युटरमध्ये होतं. तर काही गोष्टी ज्या परदेशात आहेत त्या आपल्याकडे तशाची तशी टेक्नॉलॉजी आलेली नव्हती, त्यामुळे खूप हळूहळू गोष्टी होत होत्या. तर त्या काळात जी आम्हाला सॉफ्टवेअर शिकवली गेली ती खूप बेसिक लेवलची होती. त्यामुळे तो जो कोर्स 6 महिन्याचा केला त्याच्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो त्या कोर्स नंतरही मी मार्केटमध्ये जाऊन जॉबसाठी सर्च मारले. पण त्यावेळेला मला तितकंसं यश आलं नाही, कारण माझा स्वतःचा स्किल सेट तेवढा इम्प्रूव्ह झालेला नव्हता. मग त्यानंतर अजून एक मी दुसरा कोर्स केला. एक इन्स्टिट्यूट आहे, तिचं नाव आहे माया एंटरटेनमेंट लिमिटेड. त्यांचा माया अकॅडमी ऑफ ॲडव्हान्स सिनेमॅटिक्स म्हणून एक कोर्स होता. तो 3 महिन्याचा कोर्स होता आणि त्यात इंडस्ट्रीमध्ये जे सॉफ्टवेअर वापरलं जातं ते सॉफ्टवेअर तिथे शिकवलं जाणार होतं आणि तो मी 3 महिन्याचा कोर्स केला. आणि त्यानंतर माझं खरोखरच म्हणजे जी माझी आर्टिस्टिक लेवल होती ती इथून खूप वरच्या दर्जाला गेली आणि तिथून नंतर माझी जॉबची सुरुवात आणि प्रवास माझा पुढे झाला. तर आता त्या प्रवासाकडे मी नंतर परत फिरून येईनच. पण मला असं वाटतं की मी तुम्हाला मेन म्हणजे सांगू इच्छितो की हे सगळं जे आहे, कोणतेही स्ट्रगल कोणत्याही फील्डमध्ये असतात, तर त्याच्यासाठी तुम्ही घाबरू नका. हे फील्ड नवीन आहे, मान्य आहे. तुमच्यासाठी कदाचित एवढं नवीन असणार नाही, कारण आता टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट एवढं आहे, त्यामुळे सगळ्यांना सगळं माहिती आणि इन्फॉर्मेशन आपल्याला भरपूर मिळते. आमच्या काळात तेवढं इंटरनेट वगैरे पण नव्हतं. तर मला असं वाटतं नवीन विषयाला आपण ओपन राहावं आणि कोणत्याही फील्डला जर आपली आवड असेल तर न घाबरता भिडावं, असं मला वाटतं. तर मी आता तुम्हाला थोडक्यात अॅनिमेशन विषयी सांगतो. जसं तुम्ही म्हणालात की अॅनिमेशन म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात कार्टून्स येतं आणि मी तुम्हाला सांगितलं की चित्र हलणारी. तर मी अॅनिमेशनची तुम्हाला डेफिनेशन सांगतो. हा शब्द कुठून आला? तर हा जो शब्द आहे ना अॅनिमेशन, ह्याचा मूळ शब्द आहे ॲनिमा. ॲनिमा हा लॅटिन भाषेतला, लॅटिन नावाचा लॅटिन ही एक भाषा आहे, लॅटिन अमेरिकन. त्या भाषेमधला एन्शियंट काळातला शब्द आहे ॲनिमा. त्या शब्दाचा अर्थ असा आहे श्वास घेणे किंवा आत्मा फुंकणे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये श्वास फुंकणे आपण म्हणतो ना, मेलेल्या व्यक्तीमध्ये आपण श्वास फुंकला आणि जिवंत केलं. तर श्वास फुंकणे किंवा आत्मा फुंकणे ह्याला ॲनिमा म्हणतात. तर ॲनिमाचं ॲनिमेशन म्हणजे आपण एखाद्या निर्जीव व्यक्तीमध्ये प्राण फुंकतो आणि मग ती व्यक्ती जिवंत होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते एक चित्र आहे, मिकी माऊस आणि डोनाल्ड डक. त्या चित्राला आपण जिवंत कसं बनवतो त्याला म्हणतात ॲनिमेशन, म्हणजे एखाद्यामध्ये प्राण फुंकणे. तर आता जर आपण बघायला गेलं तर ॲनिमेशन ह्या फील्डमध्ये खूप मोठं फील्ड आहे. तर मी तुम्हाला बेसिकमध्ये थोडीशी माहिती देतो की ॲनिमेशनचे 2 प्रकार आहेत, 2D ॲनिमेशन आणि 3D ॲनिमेशन. आता जर तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे आपल्या गणितामध्ये जर तुम्हाला भूमितीमध्ये तुम्हाला थोडंसं माहिती असेल की 2D आणि 3D मधला फरक, म्हणजे मी तुम्हाला बेसिकच सांगतो आपल्या सगळ्यांना समजता यावं म्हणून. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल. म्हणजे आपण जर मॅथ्समध्ये बघितलं तर आपल्याला एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असते, बरोबर? म्हणजे द्विमितीय. म्हणजे आता समजा आपण एक कागद घेतला तर कागदाला 2 मिती असतात.
ही एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन, म्हणून सगळं आपल्याला फ्लॅट दिसतं. आता जेव्हा आपण 3 डायमेन्शनल 3D म्हणतो, त्याचा अर्थ असतो एक्स, वाय आणि झेड. आता ही जी झेड डायरेक्शन असते ही म्हणजे डेप्थ, म्हणजे आपण म्हणतो ना की किती खोली, जसं ही लांबी, उंची आणि खोली. आणि त्याला ते जेव्हा आपल्याला प्राप्त होतं तेव्हा आपल्याला एखादा कोणताही चेहरा किंवा एखादी वस्तू ही सगळ्या बाजूंनी कशी दिसते हे आपल्याला कळतं. आता जेव्हा आपण बघतो, जर आपल्याला डोळ्याला आपण समजा एक यंत्र असं म्हटलं, तर आपला डोळा हा 3D ऑब्जेक्ट्सना रिसीव्ह करण्यासाठी बनलेला आहे, निसर्गाने तसा बनलेला आहे. कारण आपण कोणत्याही व्यक्तीला जेव्हा आपल्याला बघतो किंवा कोणत्याही वस्तूला बघतो, आपल्याला ती अशी फ्लॅट नाही दिसत. आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरचे उतार चढाव, डेप्थ, म्हणजे कोणता खोलगटपणा आहे, कोणता फुगीरपणा आहे, हे सगळं आपल्याला दिसतं. त्यामुळे आपला डोळा हा तीन मित्या रीड करण्यासाठी बनलेला आहे. तर तसंच अॅनिमेशन मध्ये पण 2 भाग आहेत, द्विमितीय आणि त्रिमितीय. तर मी ज्या क्षेत्रात काम करतो ते 3D अॅनिमेशन आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही जी अॅनिमेटेड कॅरेक्टर्स वगैरे बघता ती तुम्हाला खऱ्यासारखी दिसतात. त्याच्यामध्ये त्याला म्हणजे उभार चढाव, 3D स्पेस, सगळं डेप्थ तुम्हाला दिसते, खऱ्यासारखी भासतात स्क्रीनवर. तर हे 2 प्रकार आहेत. आता 2D अॅनिमेशनचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर जसं तुम्ही कार्टून्स म्हणालात, कार्टून नेटवर्कवर जर तुम्ही बघितलं तर काही कार्टून जी असतात ती तुम्हाला फ्लॅट दिसतात, म्हणजे मिकी माऊस सारखी. तर मिकी माऊस किंवा आताच्या काळात जर तुम्हाला नवीन कोणती कार्टून माहिती असेल तर सांगा. शिनचॅन वगैरे ही जी नवीन आताची कार्टून्स आहेत, पॉवर पॉफ गर्ल्स वगैरे कार्टून नेटवर्क बरीच असतात. तर ती जी आहे ती 2D अॅनिमेशन या भागात मानली जातात, कारण ती फ्लॅट असतात जर तुम्ही बघितली तर. आणि अजूनही कार्टून नेटवर्कवर 3D अॅनिमेशनचा ची पण कार्टून्स येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फरक बघून कळेल की त्याच्यात जी कॅरेक्टर्स किंवा प्राणी किंवा माणसं असतात ती थोडीशी फुगीर असतात, त्यांना गोलाई असते, त्यांना इथे म्हणजे जसं आता इथे लाईट पडलाय आणि इथे शॅडो आहे हे आपल्याला दिसतं, म्हणजे आपल्याला कळतं की गोलाई कशी आहे, त्याचा उतार चढाव, म्हणजे आपल्याला त्रिमितीय आहे असं भास होतो. तर ते असतं 3D अॅनिमेशन. तर आता मी या क्षेत्रात काम करतोय, तर मी 3D अॅनिमेशन या क्षेत्राला निवडलं. जसं मी म्हटलं की मी सीडॅक या इन्स्टिट्यूटमध्ये अॅनिमेशन जेव्हा शिकायला गेलो, त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या. कारण जेव्हा आपण एक कोणताही कोर्स घेतो अॅनिमेशनचा, त्यात वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. म्हणजे त्यात ग्राफिक डिझायनिंग होतं, इमेज एडिटिंग होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्यातलं ते 6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर मला असं कळलं की मला जे आवडतंय ते 3D अॅनिमेशन. तर तसंच तुम्हीही जेव्हा या क्षेत्रात उतराल आणि एखादा कोर्स निवडाल, तेव्हा कदाचित तुम्हाला तो कोर्स केल्यानंतर कळेल की तुमची खरी आवड कशात आहे. म्हणजे तुम्ही आर्टिस्ट तर असालच, तुमच्यामध्ये आर्ट हे इनबॉर्न आहे. पण ते घेऊन जेव्हा तुम्ही एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी जाल ना, तेव्हा तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला कदाचित कल्पना येईल की तुमची खरी आवड कोणत्या क्षेत्रात आहे. कारण जसं मी म्हटलं 2D अॅनिमेशन, 3D अॅनिमेशन ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये डीपमध्ये जाल किंवा तुम्हाला जॉबच्या मार्केटमध्ये जर उतरायचं असेल, तर कोणत्यातरी एका स्किलवर तुम्हाला फोकस द्यावा लागेल, जे तुमच्या आवडीचं स्किल आहे. आणि मग त्यात तुम्ही पारंगत व्हाल आणि मग त्या पारंगत असलेल्या स्किलला तुम्ही जॉबमध्ये कन्व्हर्ट करू शकता. तर त्यासाठी मी निवडलेलं क्षेत्र होतं 3D अॅनिमेशन. आणि 3D अॅनिमेशनमध्ये मला आवडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मी थोड्या करून तुम्हाला शेअर करतो. तर आता 3D अॅनिमेशन. 3D अॅनिमेशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यात जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर 3D अॅनिमेशन म्हणजे त्याच्यात वेगवेगळे भाग असतात. वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. म्हणजे आपण समजा मी म्हटलं की 3D अॅनिमेशन आणि 2D अॅनिमेशन हे दोन्ही जे प्रकार आहेत, त्याला आपण व्हिज्युअल स्टोरी टेलिंग म्हणू शकतो. स्टोरी टेलिंग याचा अर्थ असा की मला एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती ह्या अॅनिमेशनच्या माध्यमातून सांगायची. तर कोणत्याही गोष्टीचा गाभा ही ती गोष्ट असते, स्टोरी. तर ती स्टोरी मला सांगायचं. जसं मला आता मिकी माऊसची समजा स्टोरी सांगायची आणि डोनाल्ड डक आणि मिकी माऊसचं झालेलं भांडण तुम्हाला स्टोरीच्या माध्यमातून सांगायचं. तर त्यासाठी माझी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? मला आधी मिकी माऊस आणि डोनाल्ड डक हे बनवावे लागतील. म्हणजे मला ते ड्रॉ करावे लागतील. आणि नुसतेच चित्र काढून त्याचं होणार नाही. ते जर हलले नाहीत तर तुम्हाला ते दिसणार नाहीत ते एकमेकांशी कसे भांडतायत. तर त्यांना हलवण्यासाठी मला त्यांना अॅनिमेट करावं लागेल. तर 2D अॅनिमेशनमध्ये काय करतात, ट्रॅडिशनली जे होतं ते कागदावर ड्रॉ केलं जातं. म्हणजे मी आता समजा हात म्हणजे हा मिकी माऊस आहे असं समजा. तर मी हाताला ड्रॉ करणार. तर एका कागदावर मी हे एक चित्र काढलं. अशी मला आता हा हात माझा इथून इथे असा उड्या मारत जातोय. हे मला अॅनिमेशनच्या माध्यमातून दाखवायचं असेल असा टुंग, टुंग, टुंग अशा आवाजाबरोबर. तर ते मी कसं करणार? तर त्यासाठी मला अशी मल्टिपल भरपूर चित्र काढावे लागतील, की एक चित्रामध्ये आता समजा ही फ्रेम आहे कागदाची. तुम्ही असं समजा की ही जी स्क्रीन ज्याच्यात तुम्ही मला बघताय, हे तुमच्या कागदाचा कॅनव्हास आहे. तर मी पहिलं एक चित्र काढलं ज्यात हात इथे आहे. दुसरं चित्र काढलं ज्यात हात इथे आहे. तिसरं इथे आहे. चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं. आता ही 10 चित्र मी जेव्हा एकत्र करेन आणि मी फास्ट फिरवेन, म्हणजे तुम्ही समजा बघितलं की आपल्याकडे पुस्तकाची वही असते. तर वहीची पानं आपण अशी फडफड, फडफड, फडफड करून बघतो बघा.
त्या माध्यमात समजा तुम्ही पहिल्या पानावर एक चित्र काढलं, दुसऱ्या पानावर थोडा हात पुढे, तिसरं, आणि जर तुम्ही वही अशी फडफडवून बघितली तर तुम्हाला हात असा असा जाताना दिसेल. तर ते अॅनिमेशनचं बेसिक आहे. तुम्हाला अशी भरपूर मल्टिपल चित्र काढावी लागतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला तो हात पुढे पुढे जाताना किंवा मिकी माऊस पुढे पुढे जाताना दाखवावा लागेल, आणि ती चित्र एकत्र आणली आणि त्याची जर फिल्म बनवली तर तुम्हाला ते कॅरेक्टर पुढे पुढे जाताना दिसेल. हा आहे तुमच्या 2D अॅनिमेशनचा कन्सेप्ट. आणि तेच जर तुम्हाला मोठ्या पडद्यावर समजा बघायचं असेल तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की आपला जो डोळा आहे, आपल्याला समजा कोणतीही गोष्ट नीट बघायची असेल तर आपल्याला 1 सेकंदाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी दिसतात ना, त्या गोष्टी आपल्याला नीट 24 फ्रेम्स जर आपल्याला दिसल्या ना, म्हणजे साधारण सिम्पली सांगायचं झालं तर जर मला हाताचं अॅनिमेशन बनवायचं असेल तर त्याची जर मी ही मुवमेंट इथपासून इथपर्यंत ह्याची मी 24 ड्रॉइंग समजा बनवली ना आणि ती 1 सेकंदात प्ले केली तर माझ्या डोळ्याला एक्झॅक्टली परफेक्टली दिसू शकतं की ती मुवमेंट काय आहे. त्याच्यापेक्षा कमी ड्रॉइंग समजा काढली तर माझा डोळा नीट रजिस्टर नाही करू शकणार. त्यामुळे फिल्म मेकिंगच्या माध्यमामध्ये 1 सेकंदाचं अॅनिमेशन जर करायचं असेल तर 24 ड्रॉइंग तुम्हाला काढावी लागतात. म्हणजे तुम्ही बघा किती मेहनत आहे. फक्त एक सिंपल बॉल मला इथून इथे न्यायचा असेल 1 सेकंदात, तर त्याची मला 24 ड्रॉइंग्स काढावी लागणार आहे. असा जाताना. आणि मग ते 24 फ्रेम्स किंवा 24 ड्रॉइंग्स जेव्हा एकत्रित केली जातात त्याचं 1 सेकंदाचं अॅनिमेशन बघतं. आणि हे झालं 1 सेकंदाचं. तर आता तुम्ही विचार करा, समजा एक अॅनिमेटेड फिल्म जी 1.5 तासाची असते त्यासाठी किती मेहनत लागत असेल. 1 सेकंदाला 24 ड्रॉइंग्स असतील तर 1.5 तासाला किती लागत असेल. तर हा झाला 2D अॅनिमेशनचा भाग. आणि 3D अॅनिमेशन मध्ये हीच प्रोसेस आपण कॉम्प्युटर मधल्या एका सॉफ्टवेअर मध्ये करतो. तर सॉफ्टवेअर मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तशी 3 मित्या आपल्याला दिसतात, एक्स, वाय आणि झेड. म्हणजे आपल्याला डेप्थ पण दिसते. आणि ते 3D सॉफ्टवेअर अशा पद्धतीने बनलेलं असतं की जसं आता तुम्ही समजा बघितलं की तुमच्या गावात वगैरे स्कल्प्टर्स असतात, आपले कुंभार मातीची मडकी वगैरे बनवतात. ती कशा पद्धतीने बनवतात, सगळ्या बाजूने त्यांना असा आकार देतात. किंवा आपले शिल्पकार असतात ते कसे सगळ्या बाजूने वेगवेगळ्या बाजूने ठोकून ठोकून ते शिल्प बनवतात. तर ते सगळ्या बाजूनी जशा पद्धतीने बनवतात तसंच तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये अशी एक जागा मिळते, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मातीचा गोळा, जसा मातीचा गोळा असतो तसा तुम्हाला गोळा मिळतो. त्या गोळ्याला ठोकून ठोकून आकार देता येतो सगळ्या बाजूनी. आणि त्या गोळ्याला तुम्ही एक मिकी माऊस किंवा माणूस किंवा प्राणी, डायनोसॉर काहीही कॅरेक्टर बनवू शकता. आणि ते तुम्ही सगळ्या बाजूनी बघू शकता की तो मागून कसा दिसतोय, पुढून कसा दिसतोय, साईडने कसा दिसतोय. असं त्या 3D सॉफ्टवेअरमध्ये एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. आणि मग ते जे बनलेलं प्राणी किंवा कॅरेक्टर किंवा तो डायनोसॉर आहे त्याच्यामध्ये आता तो म्हणजे असं तुम्ही धरा की जेव्हा स्कल्प्टर एखादं शिल्प बनवतो तर ते झालं कडक शिल्प, ते तुम्हाला सगळ्या बाजूनी बघता येतं. तसंच मला सॉफ्टवेअरमध्ये पण बघता येतं. त्या प्रोसेसला म्हणतात मॉडेलिंग, मॉडेल बनवणं. 3D मध्ये आम्ही त्याला म्हणतो 3D मॉडेल. तर आता हे झालं प्राण्याचं मॉडेल. पण आता ते हलत तर नाहीये, ते कडक आहे. जसं आपण शिल्प म्हणतो ना, ते कडक आहे, ते हलत नाही. तर त्या हलवण्यासाठी आपण काय करतो, आता समजा खऱ्या सॉफ्टवेअरमध्ये नाही, रिअल लाईफमध्ये आपण काय करतो, जर तुम्ही राजस्थानच्या कठपुतलीच्या बावल्या जर बघितल्या असतील तर तुम्हाला थोडीशी कल्पना येईल की त्या बावल्या कशा असतात कडक, पण त्यांना जर हात हलवायचा असेल तर ते काय करतात, इथे ठोकून एक खिळा मारतात आणि मग त्याला इथे एक दोरी बांधतात, इथे एक दोरी बांधतात आणि मग ती तुम्हाला हाताची मुवमेंट अशी करून दाखवतात. तेच आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये पण करता येतं. म्हणजे आता मी एखादा प्राणी सॉफ्टवेअरमध्ये बनवला, त्याच्यामध्ये मला खऱ्या माणसामध्ये जशी हाडं असतात, जसे मसल्स असतात, जशी स्किन असते, ते सगळं मला त्या कॅरेक्टरमध्ये टाकता येतं सॉफ्टवेअरच्या आतमध्ये. आणि मग त्याच्यामुळे ते कॅरेक्टर हलू शकतं खऱ्या प्राण्यासारखं. आणि त्या प्रोसेसला म्हणतात रिगिंग. ज्या प्रोसेसमध्ये जी मी शिकलोय, ज्याच्यात माझं स्पेशलायझेशन झालंय, की प्राण्यांना बघून त्यांचे खऱ्या पद्धतीने रिअल लाईफमध्ये ते प्राणी कसे वागतात, त्यानुसार त्यांची अॅनाटॉमी म्हणजे त्यांचं शरीर अभ्यासून, त्यांचं म्हणजे हाडांची रचना वगैरे सगळी अभ्यासून ती हाडं कशा पद्धतीने टाकली तर तो प्राणी खऱ्यासारखा हलेल, ह्याचा जो अभ्यास आहे आणि त्याच्यासाठी कंट्रोल बनवणं, हे रिगिंगचं काम असतं. त्या डिपार्टमेंटला रिगिंग म्हणतात, ज्याचं माझं स्पेशलायझेशन आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की हे डिपार्टमेंट काय करतं की त्या कडक प्राण्याला भरपूर आतमध्ये म्हणजे जॉईंट्स किंवा हाडं आणि मसल्स वगैरे टाकून हलवण्यासाठी रेडी करतं. पण आता मी हलवण्यासाठी रेडी तर केलंय, पण हलवणार कोण? आता हलवणारा तोच माणूस असू शकतो ज्याचा डोळा त्याच्यासाठी बनलेला आहे की खऱ्या पद्धतीने तो प्राणी हलतो कसा. आता ज्याचा डोळा ते बघण्यासाठी, ऑब्झर्व्ह करण्यासाठी बनलेला आहे त्याला म्हणतात अॅनिमेटर. जसं मी तुम्हाला सांगितलं की जो प्राण फुंकतो तो अॅनिमेट करतो, त्याला म्हणतात अॅनिमेटर. म्हणजे जो अॅनिमेशन घडवून आणतो तो अॅनिमेटर. तर अॅनिमेटर आमचं हे बनवलेलं रिग, प्राण्याचं रिग घेतो आणि त्याचे हे कंट्रोल्स हलवून त्याला अॅनिमेट करतो. मग ही अशी बरीच डिपार्टमेंट जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा तुम्हाला एक कॅरेक्टर हलताना स्क्रीनवर दिसतं. म्हणजे आता साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जुरॅसिक पार्क मधला समजा डायनोसॉर आपण बघितला,
तर तो डायनोसॉर कसा बनवला असेल. पहिल्यांदा जसं मी म्हटलं, कागदावरून डोक्यातनं कागदावर, कागदावरनं कॉम्प्युटरवर, कारण हे 3D अॅनिमेशन आहे म्हणून आधी डोक्यातनं आर्टिस्ट जे असतात ते डायनोसॉरचं ड्रॉइंग इमॅजिन करून बनवतात कागदावर. ते ड्रॉइंग सॉफ्टवेअरमध्ये बसणारे मॉडेलिंग डिपार्टमेंटचे लोक 3D मध्ये बनवतात, म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला ते डायनोसॉर बघता येईल. मग ते मॉडेल आमच्याकडे येतं रिगिंग डिपार्टमेंटमध्ये. तिथे आम्ही त्याच्यात हाडं टाकतो, मसल्स टाकतो आणि कंट्रोल टाकतो. कंट्रोल म्हणजे जसं मी म्हटलं, कठपुतलीच्या बाहुलीला जर आपण तार आणि सुतळी आणि खिळे नाही दिले तर ती हलू नाही शकत. तसं ते कंट्रोल्स आम्ही देतो आणि मग ते रिग जे म्हणतो ते जातं अॅनिमेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि मग अॅनिमेशन डिपार्टमेंट जे असतं ते त्या कॅरेक्टरला हलवतं आणि मग त्याच्यातनं आपण ती जी स्टोरी आपल्याला त्यांना समोरच्या प्रेक्षकांना दाखवायची आहे ती स्टोरी आपण त्यांच्यासमोर मांडतो. मग ती काही असू शकते, की डायनोसॉर जाऊन माणसांवर अटॅक करतोय, किंवा डायनोसॉर जाऊन भिंतींना धडक मारतोय, किंवा डायनोसॉर एकाच्या मागे दुसरे धावतायत, असं काहीही करू शकतो. सॉरी, थोडासा खोकला झालाय. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात म्हणजे कॉमन आहे, की आर्ट आणि तुमचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, की मला चित्रकलेची आवड होती, पण मेन चित्रकलेच्या मागचं जे असतं ना, ते काय असतं, की आपण जे बघतो, आपण जो विचार करतो, जे आपल्याला ऐकायला मिळालंय, बघायला मिळालंय, वाचायला मिळालंय, ते सगळं आपल्याला म्हणजे मी म्हणतो चित्रांच्या स्वरूपात जर आपण आपल्या मनात इमॅजिन करू शकत असू ना, तर ते आपण कागदावर पण उतरवू शकतो. आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर कागदावर तसंच कॉम्प्युटरवर पण उतरवू शकतो. तर जेव्हा जर तुम्हाला खरोखर असं मनापासून वाटतंय, की तुम्ही ती व्यक्ती आहात, की जर तुम्ही काही इमॅजिन केलंय, म्हणजे मी साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो, की जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल, की हे क्षेत्र माझ्यासाठी आहे का? तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन, की जर तुम्हाला कधीही घराबाहेर दिवाळीच्या वेळेला सुंदर सुंदर रांगोळ्या घालण्याची आवड असेल आणि खरोखरच तुम्हाला माणसं येऊन सांगतात, की तुमची रांगोळी जी आहे ती उत्तुंग आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे सगळे डिझाईन घातलेली रांगोळी तर नॉर्मली घालतातच, जी चित्रांमध्ये किंवा पेपरमध्ये आलेली असते. पण तुम्ही स्वतःचं डोकं लावून वेगळ्या पद्धतीचं रांगोळीचं डिझाईन बनवू शकत असाल आणि तुमचा हात त्याच्यासाठी सरावलेला असेल, तर मी म्हणेन हे फील्ड तुमच्यासाठी. किंवा तुम्ही दिवाळीच्या वेळेला किंवा गणपतीच्या आधी वगैरे शिवाजी महाराजांचा किल्ला आपण बनवतो. तो जर तुम्ही सुंदर पद्धतीने, बाकी सगळे नुसतंच माती लिंपून किल्ला बनवतात, पण तुम्ही किल्ल्याचे बुरुज, बुरुजावर झेंडे, त्यानंतर तुम्ही इमॅजिन करून अशी बुरुजावरनं येणारी वाट, हे सगळं जर नीट बनवू शकत असाल आणि तुम्हाला असं वाटतं, की बाकीच्यांच्या किल्ल्यापेक्षा तुमचे किल्ले हे सगळ्यात सुंदर आणि खऱ्या किल्ल्यासारखे असतात, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. किंवा तुम्ही खूप सुंदर सुंदर चित्र काढू शकत असाल, तुम्हाला असं वाटत असेल, की चित्र काढताना मी खरी जी व्यक्ती आहे तिला मी पेन्सिलच्या माध्यमातून कागदावर उतरवू शकते. छोट्या-छोट्या डिटेल्स, की समजा मुलीचं चित्र काढतोय, तर तिचे केस कसे आहेत, त्या केसांमुळे प्रकाश अडवला जाऊन त्याची सावली चेहऱ्यावर कशी पडते, हे जर तुम्ही शेडिंगच्या माध्यमाने दाखवू शकत असाल, तर आणि तेवढी ते करण्याची तुम्हाला आवड खूप असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. किंवा ह्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, की तुम्हाला नाटकात काम करायची आवड आहे, ऍक्टिंग करायची आवड आहे, तरीही तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे क्षेत्र पूर्णपणे कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे. तुम्हाला जरी हे ड्रॉइंग हा मूलभूत त्याच्या म्हणजे आत्मा जरी असला, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर हे सॉफ्टवेअर शिकता ना, तेव्हा तुमच्या बऱ्याचशा गोष्टी इझी होतात. जसं मी म्हटलं, की जरी मला ड्रॉइंग येत असलं, तरी आता ज्या फील्डमध्ये आहे, तिथे मी प्राण्यांची अॅनाटॉमी बनवतो. म्हणजे प्राण्यांची शरीर रचना बनवतो आणि अॅनिमेट करण्याचं काम दुसरं डिपार्टमेंट करतं. त्यामुळे प्रत्येकाचं स्पेशलायझेशन हे वेगळं असू शकतं. तर जरी तुम्हाला ऍक्टिंग करता येत असेल आणि ऍक्टिंगमध्ये आवड असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही असे फटाफट व्हिज्युअलाइज करता. मी बरेच जण बघतो YouTubeवर छोटे-छोटे असे नाटकाचे प्रसंग ते बनवतात कॉमेडी, की आपण मित्र-मित्र बनून असं करूया, की तू इथून आलास, मी इथून आलो आणि मग काहीतरी जोक झाला आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने कॅमेरा अँगल ठेवतात. तर तशी जर तुम्हाला आवड असेल आणि तुमची कला त्याच्यात बसलेली असेल, तर तेही तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ शकता. कारण ह्या फील्डमध्ये अजून एक डिपार्टमेंट असतं, लेआउट डिपार्टमेंट, जे बेसिकली ठरवतं, डायरेक्टरला सांगतं, की आपला कॅमेरा अँगल कसा असायला पाहिजे. कोणत्या अँगलने ठेवलं तर आपल्याला कॅरेक्टर चांगलं दिसेल. कोणत्या अँगलने ठेवलं तर तुम्हाला सगळी सिनरी दिसेल. कोणत्या अँगलमध्ये ठेवलं, की फक्त तुमचा चेहराच दिसेल, एवढाच चेहरा समजा, बाकीचं तुम्हाला दाखवायचं नसेल. तर हेही तुम्ही करू शकता. ऍक्टिंगचं मी असं म्हटलं तर अॅनिमेशन हे जे डिपार्टमेंट आहे, जे कॅरेक्टर्सना हलवण्याचं काम करतं, त्या कॅरेक्टर्सची हावभाव हलवतं. त्यांचा सगळ्यात जास्त डोळा ट्रेंड असण्याची गरज असते. त्यांना ऑब्झर्वेशन करण्याची आणि ऍक्टिंगची आवड असण्याची गरज असते. तर जर तुम्हाला ऍक्टिंग येत असेल आणि तुम्ही ऍक्टिंग करू शकत असाल, आरशासमोर उभे राहून ऍक्टिंग वेगवेगळ्या प्रकारची, ती तुम्हाला अजिबात भीती नसेल, तर तुम्ही अॅनिमेशन मध्येही जाऊ शकता. तर म्हणून मला तुम्हाला सांगायचं की कोणत्या बाबतीत तुम्ही जर असाल, तर असं एक व्हर्सेटाईल फील्ड आहे. किंवा मी तुम्हाला हेही म्हणेन, की अॅनिमेशन हे जे फील्ड आहे, ह्याच्यामध्ये भरपूर डिपार्टमेंट्स असतात.
तर ही जी डिपार्टमेंट जी मी तुम्हाला सांगितली ही आर्टिस्टिक बॅकग्राऊंड वाली डिपार्टमेंट सांगितली, जिथे कलेचा खूप स्ट्रॉंगली वापर केला जातो. पण तुमचं समजा लिडरशिप क्वालिटीज आहेत तुमच्यामध्ये, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शाळेमध्ये कोणता तरी एक नवीन इव्हेंट आहे, बाईंनी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता हे कार्य तडीच न्यायचंय, पण आपला क्लासमधला एक नेता असतो, मॉनिटर असतो, त्याला ते बाई सांगतात की तू हे तडीच ने आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जा. तर अशी जी माणसं असतात ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात, तेही अशा फील्डमध्ये येऊ शकतात, कारण आमच्या फील्डमध्ये प्रोडक्शन कोऑर्डिनेटरची पण गरज असते. कारण आर्टिस्ट लोक हे फिल्मवर म्हणजे आर्ट बनवण्याचं काम करतात. पण आम्ही आर्ट बनवताना आम्ही वेळेचं काळाचं काही भान नसतं. त्यामुळे आम्ही आर्ट जितकं चांगलं बनत जाईल तितकं बनवत जातो. पण शेवटी हा एक बिझनेस आहे आणि आर्ट जर वेळेत नाही बनलं तर त्या वेळेला किंमत असते आणि त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर आता तुम्हाला एखादी फिल्म बनवायची असेल, तर ती म्हणजे आता ॲनिमेटेड फिल्म बनवायची असेल, तर समजा ती तुम्हाला 3 वर्षातच बनवायची असेल आणि ती तुम्ही 3 वर्षात नाही बनवली, तर त्याचं मोल तुम्हाला मिळणार नाही. त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. तर ते सगळं लक्ष ठेवण्याचं काम प्रोडक्शन डिपार्टमेंट करतं. आर्टिस्टना सांगणं, त्यांना म्हणजे त्याचं प्लॅनिंग करणं, की किती वेळात कोणत्या डिपार्टमेंटमधनं काम झालं पाहिजे, पुढच्या डिपार्टमेंटला कधी काय मिळालं पाहिजे, हे सगळं सांगण्याचं आणि एक्झिक्युशन करण्याचं जे काम असतं ते प्रोडक्शन डिपार्टमेंट करतं. त्यामुळे जर तुमच्यात नेतृत्व गुण असतील, तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन एखादं कार्य तडीच नेण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल, तर तरीही तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊ शकता. आता हा भाग मी ह्यासाठी सांगितला कारण ट्रॅडिशनली आपल्याला सांगितलं जातं, की तुम्ही MBA करा, बिझनेस मॅनेजमेंट करा. पण बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला खूप वर्ष जातात आणि ट्रॅडिशनली ह्या गोष्टींसाठी शिकायला बराच वेळ जातो. पण हा गुण जर तुमच्यामध्ये म्हणजे बॉर्न बॉर्न टॅलेंट तुमचं असेल, तुम्ही म्हणजे आतमध्ये आधीपासून तो गुण असेल, तर तुम्ही ह्या क्षेत्रात येऊ शकता, तो गुण घेऊन प्रोडक्शनच्या. म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय. आता हा झाला 2D अॅनिमेशन आणि 3D अॅनिमेशनचा प्रकार. तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ह्याच्यात बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतात, की ह्याचं पर्यवसान आपण जॉबमध्ये कसं करायचं? नोकरीमध्ये किंवा पैसे कसे कमवू शकतो? तर त्याची मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. ज्यावेळेला मी अॅनिमेशन शिकलो आणि मी अॅनिमेशन इन्स्टिट्यूटमधनं बाहेर पडलो, त्यावेळेला परिस्थिती खूप बिकट होती. मला तुम्हाला सांगायला आवडेल, माझा जो पहिला जॉब होता, त्यात मला दरमहा ₹1,400 मला मिळायचे आणि ते पण दुसऱ्या महिन्याच्या 15 ते 20 तारखेला असं मला मिळायचे. आणि अशा परिस्थितीतनं आम्ही सुरू करून आता मी एका चांगल्या स्टेजला पोहोचलेलो आहे, एका चांगल्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये पोहोचलेलो आहे, की जेणेकरून मला आता कशाचीच कमी नाहीये, एवढी माझी सॅलरी एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. मला तुम्हाला हे सांगायचं की आत्ताचा काळ हा एकदम सुवर्ण काळ आहे अॅनिमेशनसाठी आणि आता जर तुम्ही जर अॅनिमेशनचा कोर्स चांगला शिकलात आणि तुमचं स्किल तुम्ही जर म्हणजे एकदम तुम्ही कसून त्यातनं तुमची मेहनत टाकून जर तुम्ही बाहेर पडलात, तर एका फ्रेशर म्हणजे ज्याला काही एक्सपिरियन्स नाहीये कामाचा, फक्त त्याचं काम चांगलं आहे, त्याला मिनिमम सॅलरी ₹10,000 पर महिना मिळू शकते. 10,000 ते 20,000 एवढी सॅलरी तुम्हाला मिळू शकते जर तुमचं काम चोख असेल तर. आणि त्यात अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे, की त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट्स किंवा तुमच्या एज्युकेशनच्या मार्कांची काहीही गरज नाही. म्हणजे साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे जे अॅनिमेशनचे मॅक्सिमम कोर्सेस आहेत, हे 12वी नंतर सुरू होतात. तुम्हाला त्यासाठी ग्रॅज्युएशन होऊन किंवा फाईन आर्ट्स करून मगच तुम्ही जाऊ शकता असं काही नाहीये. 12वी नंतर तुम्ही हा अॅनिमेशनचा कोर्स करू शकता आणि कोर्स झाल्यानंतर कोर्सच्या एंडिंगला जसं आता तुम्हाला मैथिली मॅडमनी एक माझी डेमो रील दाखवली असेल ह्या WhatsApp ग्रुप्समध्ये. म्हणजे मी केलेलं आतापर्यंतचं काम, त्याला मी डेमो रील म्हणतो. म्हणजे मी जे काम केलं त्याचे एक चित्रफीत बनवायची. तर त्याला आम्ही आमचं जसं आपण म्हणतो ना, इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला आपला रिझ्युमे घेऊन जावं लागतो, बरोबर. रिझ्युमे किंवा करिक्युलम व्हिटे. तर त्याच्याऐवजी आमच्या फील्डमध्ये तुम्हाला कागद नाही घेऊन जावं लागत. तुम्हाला ही डेमो रील दाखवावी लागते, चित्रफीत. म्हणजे मी काय करतो हे ही चित्रफीत सांगते. आणि तुमची नोकरी तुम्हाला मिळणार की नाही हेही त्या चित्रफितीवर अवलंबून असतं. तुमच्या एज्युकेशनवर आणि तुमच्या मार्कांवर अजिबात अवलंबून नसतं. तर ही खूप जमेची बाजू आहे असं मला वाटतं. कारण असं होऊ शकतं की काही मुलांना, मुलींना नॉर्मल आपल्या ट्रॅडिशनल शैक्षणिक पद्धतीमध्ये मार्क कमी मिळतात. पण ती आर्ट्स, स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे असतात. तर जी लोकं आर्ट्समध्ये पुढे आहेत, त्यांना कदाचित बाकीच्या फील्डमध्ये मार्क कमी मिळत असतील. पण त्यांचं आर्ट इतकं चांगलं आहे, त्यांना काही न करता त्यांना म्हणजे कशाची भीती, मार्कशीटची आणि पासिंग फेल्युअरची भीती न बाळगता फक्त एक चित्रफीत बनवायची आहे. ती एवढी स्ट्रॉंग असली पाहिजे, की तुम्हाला तुमचा जॉब पक्का मिळणारच आहे. एवढी मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं 100% देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला हे मनात ठरवायचं की हे जे 6 महिन्याचा समजा कोर्स आहे किंवा 1 वर्षाचा कोर्स आहे, त्यात जे मी करणार आहे, ते माझ्या फायनली चित्रफितीमध्ये दिसलं पाहिजे, डेमो रीलमध्ये दिसलं पाहिजे. आणि कंपनीला वाटलंच पाहिजे की ही व्यक्ती, ही मुलगी किंवा हा मुलगा कोण आहे? ह्याला मला कंपनीमध्ये बोलवून माझ्या कंपनीमध्ये काम करून घ्यायला आवडेल. अशी ती चित्रफीत असायला पाहिजे. तर तुम्ही बाजी मारली आहेत असं समजून जा. तर ही खूप जमेची बाजू आहे.
आणि मी कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट्स किंवा कोणते कोणते कोर्सेस आहेत ह्याच्याबद्दल खूप जर सांगायला गेलं तर खूप माहिती मोठी होईल. तर ती मी ह्या सेशनमध्ये न सांगता मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करेन वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स बद्दल. कारण जसं आपण बाकीच्या क्षेत्रामध्ये डिग्री घेतो, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, MA वगैरे तशा पद्धतीच्या डिग्री ही ॲनिमेशनमध्ये करता येतात आणि तो सर्वस्वी तुमचा चॉईस आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये अजून खूप वर्ष घेऊन शिकायचं असेल तर तुम्ही करू शकता. कारण त्याच्यामध्ये तुमचे फंडामेंटल्स क्लिअर होतात. पण हा प्रत्येकाचा वेगवेगळ्याचा चॉईस असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. प्रत्येकाचे बॅकग्राऊंड सारखे नसतात. जसं मी म्हटलं, प्रत्येकाची शर्यतीची रेषा जी असते ती पुढे मागे असते. त्यामुळे आपल्या शर्यतीच्या रेषेनुसार तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. पण तुम्ही मेहनत केली तर यश तुमचंच आहे एवढं लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीने 3 वर्षाचा ॲनिमेशनचा कोर्स केला आणि मी 6 महिन्याचा केला म्हणजे मी मागे राहणार असं अजिबात नाही. त्या दोन्ही कोर्सेसच्या नंतर तुम्ही दोघंही व्यक्ती, ज्याने 4 वर्षाचा कोर्स केला आणि ज्याने 6 महिन्याचा कोर्स केला, त्याच्यानंतर तुम्ही दोघंही जी चित्रफित बनवणार, त्या चित्रफितीवरच तुम्हाला नोकरी मिळणार. 4 वर्षाच्या डिग्री कोर्स केलेल्याची चित्रफित चांगली नसेल तर त्याला जॉब नाही मिळणार. पण 6 महिन्याचा कोर्स केलेल्याची चित्रफित चांगली असेल तर त्याला जॉब मिळणारच. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की जे पण कराल, कोणतंही तुम्ही क्षेत्र निवडाल किंवा ॲनिमेशनच्या बाबतीत म्हणाल कोणताही, मी तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटची माहिती देईन. तर त्या इन्स्टिट्यूट्स बद्दल तुम्ही इंटरनेटवर जाऊन त्यांच्या वेबसाईट्स बघू शकता. मी तुम्हाला म्हणजे जास्ती ड्युरेशन वाल्या पण इन्स्टिट्यूट सांगेन आणि कमी ड्युरेशन वाल्या पण सांगेन. म्हणजे मी पर्सनली जो सीडॅकचा कोर्स केला होता ॲनिमेशनचा, तो 6 मंथ्स 6 महिन्याचा पूर्ण वेळेचा फुल टाइम कोर्स होता, जो गव्हर्नमेंटचा होता. आणि त्याच्यानंतर मी जॉब मार्केटमध्ये उतरलो तेव्हा मला जॉब नाही मिळाला. तर त्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये एक ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहे माया. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे माया. तर ते शिकण्यासाठी जे इंडस्ट्रीमध्ये सगळ्या परदेशामध्ये सॉरी परदेशामध्ये सगळीकडे हे सॉफ्टवेअर वापरलं जातं फिल्म बनवण्यासाठी. तर ते सॉफ्टवेअर त्या कोर्समध्ये शिकवलं नव्हतं. तर ते शिकण्यासाठी मी स्पेशली 3 महिन्याचा कोर्स केला. ती एक वेगळी इन्स्टिट्यूट होती. त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं माया एंटरटेनमेंट लिमिटेड आणि त्यांचा कोर्स होता माया अकॅडमी ऑफ ॲडव्हान्स सिनेमॅटिक्स. तर तो कोर्स मी 3 महिन्याचा केला आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं, की माझं जे स्किल होतं ते इथून इथपर्यंत गेलं वरपर्यंत. तर त्याच्यानंतर मला जॉब लगेच मिळालं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, की तुम्ही कोणत्या ड्युरेशनला जास्त वेळ म्हणजे महत्त्व न देता, तुम्हाला जर खात्री वाटत असेल, की ह्या कोर्सच्या एंडिंग पर्यंत मी माझं स्किल सेट इथपर्यंत नेऊ शकतो, तर तुम्ही तो कॉल घेऊ शकता. आणि तुमच्या बजेटनुसार, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही अजून तर आता तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू शकतो, की अ, आमच्या काळामध्ये आणि तुमच्या काळामध्ये खूप फरक आहे. कारण आता त्यावेळेला फक्त आम्हाला इन्स्टिट्यूटवर डिपेंडंट राहावं लागत होतं. पण आता तुमच्याकडे इंटरनेट आहे. इंटरनेटमध्ये अनेक आमच्यासारख्याच इंडस्ट्रीतल्या लोकांनी भरपूर YouTube तुम्ही वापरता. YouTubeमध्ये भरपूर व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे जे सॉफ्टवेअर माया सॉफ्टवेअर मी पैसे देऊन शिकलो, ते सॉफ्टवेअर तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता. तुम्हाला फक्त YouTubeमध्ये सर्च टाकायचं आहे लर्न माया इन 20 डेज, लर्न माया इन 1 मंथ किंवा लर्निंग माया एवढं जरी तुम्ही सर्च टाकलं, तर तुम्हाला माया सॉफ्टवेअर शिकण्याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आणि तुम्ही घर बसल्या ते सॉफ्टवेअर शिकू शकता. फक्त त्यातला एक भाग असा आहे, की ते सॉफ्टवेअर तुम्हाला घ्यायचं कुठून हा प्रश्न असेल. तर ही जी ॲनिमेशनची सॉफ्टवेअर्स असतात, ही खूप महाग असतात. पण ती जर तुम्ही ऑफिशियली विकत घेतलीत तर त्याचं स्टुडंट एडिशन पण तुम्हाला मिळतं. तुम्ही त्या सॉफ्टवेअरच्या साइटवर जाऊ शकता आणि तुम्ही स्टुडंट म्हणून एनरोल करू शकता. त्याचं एज्युकेशनल व्हर्जन तुम्हाला मिळतं आणि ते एज्युकेशनल व्हर्जन जनरली 1 वर्ष, 6 महिने असं मिळतं. तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या कॉम्प्युटरवर आणि तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्ही घर बसल्या हे ॲनिमेशन सॉफ्टवेअर ते YouTubeवरचे व्हिडिओ बघून शिकू शकता. जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल, की तुम्ही कोर्स करू शकण्याची, तर तुम्ही हेही करू शकता. तर मला तुम्हाला ह्याच्याबद्दलच एक अजून एक म्हणजे इन्स्पायरिंग गोष्ट शेअर करायची आहे. माझा स्वतःचा जवळचा मित्र प्रणय मेहर हा आम्ही एकत्र काम केलं आणि कामाच्या दरम्यान आमची मैत्री झाली आणि त्याला पण ट्रॅव्हलिंगची आवड होती, त्यामुळे आमची जास्त मैत्री झाली. तर त्याने स्वतः 12वी नंतर इंजिनिअरिंग करता ग्रॅज्युएशन न कंप्लीट करता घर बसल्या ॲनिमेशन सॉफ्टवेअर शिकलं आणि आज तो आजच्या घडीला कॅनडामध्ये एका मोठ्या ॲनिमेशन स्टुडिओमध्ये तो कार्यरत आहे. आणि तो स्टुडिओ जगातल्या म्हणजे वन ऑफ द बेस्ट स्टुडिओजमध्ये मानला जातो. सोनी इमेजवर्क्स म्हणून एखाद्या स्टुडिओचं नाव आहे, जो कॅनडामध्ये आहे आणि तो आता 4 वर्षापासून तिकडे कॅनडामध्ये आहे. तर हे मला तुम्हाला महत्त्वाने सांगायचं आहे, की त्या काळात जर त्याने इंटरनेटच्या कमी स्पीडमध्ये माया हे सॉफ्टवेअर तो घरी शिकू शकला, तर आता जिथे सगळीकडे 4G सगळ्यांना इंटरनेट मिळतं, तर तुम्ही आरामात हे सॉफ्टवेअर शिकू शकता. तर ह्यानंतर आपण असं करू शकतो, की आपलं हे सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये देईन. माझा नंबर पण आहे. तुम्ही मला फोन करूनही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला जेवढी माझ्याकडे माहिती आहे ती सगळी मी तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही विचार करा. सगळ्या त्या कोर्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईट्सवर जा. त्यांचं कोर्सचं ड्युरेशन बघा.
त्याच्यात काय काय शिकवणार, बरेचसे चांगले चांगले, म्हणजे मी तुम्हाला अजून आता माझ्या लक्षात आहेत म्हणून सांगतो. पुण्यामध्ये एक चांगली इन्स्टिट्यूट आहे, नवीनच इन्स्टिट्यूट आलेली आहे, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट शिकवणारी. त्या इन्स्टिट्यूटचं नाव मी इथे लिहू, एक मिनिट. PA इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स अँड डिझाईन असं त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला शेअर करेन. PA इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स अँड अॅनिमेशन ही एक इन्स्टिट्यूट आहे. नंतर मुंबईमध्ये वरळीमध्ये LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स ही एक इन्स्टिट्यूट आहे. आता ह्या ज्या 2 इन्स्टिट्यूट आहेत ह्या रेप्युटेड आणि मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत. तिकडे तुमची राहण्याची पण सोय होते, हॉस्टेल फॅसिलिटी पण आहे, आणि त्यांचे 3 ते 4 वर्षाचे अॅनिमेशनचे कोर्सेस असतात. 2 वर्षाचेही असतात माझ्या माहितीप्रमाणे. आपल्याला फाइंड आउट करता येईल, आपण त्यांना फोन करून विचारूही शकतो. त्यांचे सगळे डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहेत, त्या वेबसाईट मी तुम्हाला शेअर करेन. हा झाला एक भाग, ज्यांना खूप डिटेलमध्ये जाऊन शिकायचं आहे आणि त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करायची, ते अशा इन्स्टिट्यूट्सना अप्रोच करू शकतात. पण ह्या आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. दुसरं आपल्या गव्हर्नमेंटचं सपोर्टेड एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID, जी अहमदाबादमध्ये, जी आमच्या काळापासून म्हणजे आमच्या बऱ्याच खूप जुनी इन्स्टिट्यूट ती आहे आणि वेल नोन इन्स्टिट्यूट आहे. तर त्या, जसं मी CDAC मध्ये एंट्रन्स इंटरव्ह्यू वगैरे द्यावा लागतो, तशा त्यांच्या खूप कडक परीक्षा असतात. तुम्हाला ड्रॉइंगची परीक्षा द्यावी लागेल, इंटरव्ह्यू द्यावा लागेल. पण त्या इन्स्टिट्यूटचे पण 4 ते 5 वर्षाचे ग्रॅज्युएशनचे कोर्स आहेत. ते कोर्स केल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्ही फक्त अॅनिमेशन मध्ये नाही, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता. मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, फिल्म मेकिंग किंवा स्कल्पचर क्रिएशन, अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर तीही एक इन्स्टिट्यूट आहे, पण त्याचं ड्युरेशन खूप मोठं आहे. तर तो प्रत्येकाने विचार करून आपण करू शकतो. आणि दुसरं, जसं मी म्हटलं की छोटे कोर्सेस अॅनिमेशनचे, जसं मी केलं माया अकॅडमी ऑफ ऍडव्हान्स सिनेमॅटिक्स मध्ये मी छोटा कोर्स 3 महिन्याचा केला. त्यांचे 6 महिन्याचे, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे असेही कोर्सेस आहेत. अंदाज द्यायचा झाला तर साधारण 1 वर्षाचा कोर्स असेल तर त्याची किंमत साधारण 1 ते 2 लाखाच्या मध्ये येते. तो 1 वर्षाचा फुल टाइम कोर्स असतो. आणि या PA इनामदार कॉलेज मध्ये जर तुम्ही 3 वर्षाची डिग्री तुम्ही करत असाल तर त्याचा 3 ते 4 लाखाच्या घरात साधारण खर्च येतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला लोनची फॅसिलिटी पण ते अवेलेबल करून देतात. तर तुम्ही तो सर्वस्वी त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकता की तुमच्या स्किलवर किती कॉन्फिडन्स आहे, आणि मग तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमची मेहनत करायची किती तयारी आहे, इंटरनेटचा योग्य वापर आपण करतोय की नाही. हे सगळं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त सोपं जाईल, कोणती मोठ्या ड्युरेशनचा कोर्स करायचा की छोट्या ड्युरेशनचा कोर्स करायला, हे डिसाईड करण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल असं मला वाटतं. तर हे सांगून मला असं वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आता तुम्हाला. तर मी थोडंसं आता तुम्हाला विचारतो की तुम्हाला हे सगळं ऐकून काय वाटलं, आणि प्लीज व्हिडिओ ऑन करून मला प्रश्न विचारा. जे काय प्रश्न असतील ते तुम्ही बिंदास विचारा. मी तुमच्यातलाच एक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी पण भरपूर वेळा फेल वगैरे जाऊन फायनली जिथे पोहोचलोय तिथे पोहोचलेलो आहे. तर कोणत्याही अपयशाची भीती बाळगू नका, बिंदास विचारा. कोणाला प्रश्न आहेत तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. अरे कोणालाच प्रश्न नाही. येतोय आवाज. कोण बोलतोय? विचारा बिंदास. मी बोर केलं का भरपूर? प्रणय सावंत हात वर केलाय. प्रणयने बोला बिंदास बोला. हा तुम्हाला प्रश्न विचारायचा नुसतं हात नका वर करू, डायरेक्ट विचारा. म्यूट करा आणि विचारा. आता सध्या सगळे म्यूट वर आहेत. प्रणय तुम्ही म्यूट वर आहात, विचारा. हॅलो बोला. हॅलो सर, आवाज येतोय? हो येतोय बोला. हा सर, फाईन आर्ट, मी सध्या फाईन आर्टला आहे, यंदा लास्ट इयर आहे माझं. ओके. सो फाईन आर्ट मधून पुढे अॅनिमेशनच्या दृष्टीने कसं काय स्कोप वगैरे? नक्की करू शकता. मला उलट तुमचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी फाईन आर्टला गेलायत. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण तुमचं फाउंडेशन जे आहे ना ते खूप स्ट्रॉंग असणार आहे. आणि ऑब्झर्वेशन स्किल्स, स्कल्प्टिंग स्किल्स, म्हणजे अॅनिमेशन क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी आपण म्हणतो ना, आता आम्ही बॉर्न घेऊन आलोय, पण आम्ही ट्रॅडिशनल शिक्षण नाही घेतलं. तुम्ही आता ते ट्रॅडिशनल शिक्षण घेतलंय, त्यामुळे तुम्ही करू शकता. जर तुमच्या, आता मला असं वाटतं तुमचा डोळा ऑलरेडी ट्रेन झालेला आहे, डोळा आणि हात फाईन आर्ट्स मध्ये असल्यामुळे.
तर तुम्ही ओके. माझ्या मते मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की शॉर्ट टर्म जे कोर्सेस असतात ना 6 महिन्याचे वगैरे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही केलेत तर ते तुम्हाला बरे पडतील असं मला वाटतं. म्हणजे त्यात वेगवेगळे असतात 3 महिन्याचे 6 महिन्याचे आणि ते करताना तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करून घरी भरपूर प्रॅक्टिस करा. तर तुम्ही आरामात या फील्डमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि आमच्या फील्डमध्ये फाईन आर्टिस्टची खूप डिमांड आहे. ओके. अजून काही विचारायचंय का तुम्हाला? नाही एवढंच होतं. ओके. मग मी एक्सपेक्ट करतो की लवकरच तुम्ही आमच्या फील्डमध्ये जॉईन व्हाल. हो नक्की. खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी. थँक्यू. कोण कोण आहेत आपले विद्यार्थी बघूया. काय अरे कोणीच नाही आपल्यामध्ये चित्र काढणारे, रांगोळी घालणारे, किल्ले बनवणारे. आपल्याकडे चित्र काढणारे खूप आहेत. हो पण प्रश्न विचारणारे कोणीच दिसत नाही. विचारणार नाही. सिद्धी मांजरेकर काहीतरी विचारतीये. सिद्धी मांजरेकरने मेसेज टाकलाय. चला आता आपण मी प्रश्नाचं तर उत्तर देईन पण सिद्धी मांजरेकर कॅमेरा ऑन करून बोलू शकते का? बघूया. कॅमेरा ऑन करा सिद्धी. ठीक आहे हरकत नाही. हो सिद्धी तुझा प्रश्न बरोबर आहे. इज देअर एनी ऍप म्हणजे तुम्हाला ऍप म्हणायचंय का? ऍप म्हणजे आपल्या ज्या ऍप्स असतात मोबाईलच्या ते म्हणायचंय का तुम्हाला? APK असं लिहिलंय. अच्छा ओके ओके. ऍप नाही आहेत. ऍपवरनं अॅनिमेशन नका शिकू कारण ते मिसलिडिंग असेल जर तुम्हाला असं कोणी सजेस्ट केलं असेल तर आणि त्यात तुमचा वेळ फुकट जाईल. तुम्ही युट्यूबवर जसं मी सांगितलं युट्यूबवर भरपूर कोर्सेस आहेत. बऱ्याच जणांनी फ्री मटेरियल अपलोड केलेलं आहे ते बघा. आणि त्यातनं तुम्हाला म्हणजे जर 3D अॅनिमेशन पकडायचं असेल आधी मुळात म्हणजे तुम्ही ठरवा की तुम्हाला अॅनिमेशन मध्ये कोणत्या ब्रँचमध्ये जायचंय. तुमचं म्हणजे समजा जसं मी म्हटलं की तुम्हाला रांगोळी किंवा ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड आहे तर तुम्ही प्रिंट मीडियामध्ये पण जाऊ शकता. म्हणून मी म्हटलं की कोणताही अॅनिमेशन कोर्स तुम्ही करा ना अॅनिमेशन किंवा मल्टीमीडिया किंवा ग्राफिक डिझायनिंग तो कोर्स करताना तुम्हाला समजेल तुमचं इन्क्लिनेशन अॅनिमेशनच्या दिशेने आहे की डिझायनिंगच्या दिशेने. जर डिझायनिंगच्या दिशेने जसं आता प्रणय सावंत आपले आहेत त्यांनी BFA केलंय कदाचित त्यांना अॅनिमेशन पेक्षा प्रिंटिंग किंवा पेंटिंग मध्ये जास्त आवड असेल तर त्याही माध्यमाचं आमच्या अॅनिमेशन फील्डमध्ये काम असतं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की एखादा उत्कृष्ट पेंटर जो खऱ्यासारखी ड्रॉइंग्स काढतो म्हणजे असा तो निसर्गात बसलाय आणि खऱ्यासारखे डोंगर निसर्ग हे जर तो पेंट करू शकत असेल तर आमच्या अॅनिमेशन फील्डमध्ये बऱ्याच अशा त्या डिपार्टमेंटचं नाव आहे मॅट पेंटिंग. मॅट पेंटिंग म्हणजे आम्ही जे सॉफ्टवेअरमध्ये 3D मध्ये बनवतो त्याच्या व्यतिरिक्त मागचे जे बॅकग्राऊंड असतात ते बऱ्याचदा 3D नसतात पण ते कोणालाच कळत नाहीत कारण ते तुमच्या म्हणजे असे BFA किंवा फाईन आर्ट्स केलेले जे पेंटर्स असतात त्यांनी ते एकदम खऱ्यासारखे रिअलिस्टिक पेंटिंग केलेली असतात आणि ती इतकी रिअल असतात की ती तुम्हाला कळणारही नाहीत की ती पेंटिंग आहेत. पण म्हणजे तुम्हाला साधं आता समजा मी इथे घरात बसून मी तुमचं हे शूटिंग तुम्ही बघताय तर समजा मला इथे दाखवायचं की मागे भिंत नाहीये आणि मी निसर्गाच्या सानिध्यात बसलोय तर मी काय करेन अॅनिमेशनच्या माध्यमाने मी ही पूर्ण म्हणजे माझ्याकडे असलेल्या सॉफ्टवेअर्स मधनं मी एवढा पूर्ण भाग कट करीन पूर्ण जी भिंत आहे त्याला खोडरबर म्हणजे आता आपण कागदावर खोडरबरने खोडतो सॉफ्टवेअरमध्ये पण अशी फॅसिलिटी असते की हे सगळं तुम्ही घालवू शकता खोडून टाकू शकता आणि त्या जागी असे फाईन आर्टिस्ट जे असतात त्यांनी समजा एखादं रिअलिस्टिक पेंटिंग बनवलं सिनरीचं ते मी ह्याच्या मागे लावू शकतो. किंवा आता समजा तुम्ही झूम ऍप वापरत असाल तर झूम मध्ये पण तशी फॅसिलिटी आता आहे की तुम्ही मागचे बॅकग्राऊंड चेंज करू शकता. मी तुम्हाला आता लाईव्ह नाही दाखवू शकणार बघायला लागेल कसं पण ते तसं करता येतं मागचे बॅकग्राऊंड. तर तिथे पेंटिंग ज्यांना आवड आहे त्यांचीही या फील्डमध्ये खूप गरज असते. तर माझं असं म्हणणं आहे तुमच्या क्वेश्चनला आन्सर द्यायला फ्रीमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर आधी थोडंसं रिसर्च करा नक्की कोणत्या भागात अॅनिमेशन किंवा मल्टीमीडिया किंवा ग्राफिक डिझायनिंगच्या कोणत्या भागात तुम्हाला जायचंय आणि मग त्यानुसार इंटरनेटवर सर्च करून तुम्ही तसे फ्री गोष्टी व्हिडिओज बघून डाउनलोड करून बघू शकता. म्हणजे आता सिद्धीचं उत्तर द्यायला मी हे सांगेन की समजा 3D अॅनिमेशन करायचं असेल उदाहरणार्थ तर तुम्ही माया हे सॉफ्टवेअर ह्यासाठी युट्यूबचे व्हिडिओ सर्च मारा. तुम्हाला माया हे सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागेल पण त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर असणं खूप गरजेचं आहे. हे मोबाईलवर नाही होणार. हे जे फील्ड आहे याच्यासाठी जे पण तुम्हाला करावं लागतं त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर असणं खूप गरजेचं आहे. आणि थोडंसं आपल्याला जसं आपण म्हणतो ना शिक्षणासाठी आपण जवळ डिग्री करताना जसं आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट करतो थोडासा खर्च आपल्याला करावा लागतो तर थोडासा चांगला कॉम्प्युटर तुम्ही घ्या. जर तुम्ही सिरियसली ह्या फील्डला जॉब अर्थार्जनासाठी घेत असाल तर चांगला कॉम्प्युटर घ्या. कारण ही जी सॉफ्टवेअर्स असतात ना 3D अॅनिमेशन वगैरेची त्याच्यासाठी खूप हेवी ग्राफिक वगैरे वापरलं जातं त्यामुळे तुमचं कॉम्प्युटरचं हार्डवेअर कॉन्फिगरेशन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्या बाबतीत मी तुम्हाला मार्गदर्शन देईन की ही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करण्यासाठी कशा पद्धतीचा कॉम्प्युटर असणं आणि त्याचं बजेट असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.
तर ती एक तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट असेल सुरुवातीला. आणि त्याच कॉम्प्युटरवर तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि मग युट्यूबवरनं व्हिडिओ बघून बघून तुम्ही शिकू शकता. तर हा प्रश्न आलाय माया सॉफ्टवेअर फ्री आहे का? तर जसं मी मगाशी सांगितलं प्रश्नाचं उत्तर आहे नाही, फ्री नाही आहे. पण मी सांगितलं तसंच प्रत्येक सॉफ्टवेअर्स मध्ये एज्युकेशन आणि लर्निंग व्हर्जन असतात, तर ती फ्री असतात, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे आता तुम्ही मायाच्या सॉफ्टवेअरच्या साईटवर गेलात, मायाच्या सॉफ्टवेअरची साईटचं नाव आहे ऑटोडेस्क. ऑटोडेस्क नावाची कंपनी माया हे सॉफ्टवेअर डेव्हलप करते. तर त्यांच्या साईटवर जर तुम्ही गेलात ना, तुम्हाला सर्च गुगलवर मारायचं ऑटोडेस्क माया फ्री डाउनलोड. गुगलमध्ये असा सर्च मारा ऑटोडेस्क माया फ्री डाउनलोड. जर तुम्ही गेला तर तुम्हाला ती लिंक मिळेल जिथे स्टुडंट व्हर्जन किंवा एज्युकेशनल व्हर्जन मायाचं मिळतं, ते फ्री असतं. आणि ते डाउनलोड करून मग तुम्ही पण त्यासाठी कॉम्प्युटर चांगला असणं गरजेचं आहे. ते डाउनलोड करा, युट्यूबवरनं मग व्हिडिओ बघणं सुरू करा. इनफॅक्ट मी तर तुम्हाला सांगेन युट्यूबवर हेही तुम्हाला सांगितलेलं असेल की हाऊ टू डाउनलोड माया फॉर फ्री. तुम्ही असं सर्च मारलात ना हाऊ टू डाउनलोड माया फॉर फ्री, तर तुम्हाला तेही स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल की कोणत्या साईटवर जा, कोणती लिंक पकडा, कसं डाउनलोड करा, हे सगळं तिकडे लिहिलेलं असणार. तर आजच्या काळात तुम्ही युट्यूब या माध्यमातून जाऊन हे सगळं सर्च करू शकता. तर मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, बरोबर ना? तुम्ही एज्युकेशनल व्हर्जन फ्री मध्ये डाउनलोड करू शकता. ओके, आता पुढचा प्रश्न आहे, जयदीप विचारतोय कमर्शियल आर्ट्स मधून अॅनिमेशन शिकू शकतो का? कमर्शियल आर्ट्स आणि फाईन आर्ट्स हे जे ट्रॅडिशनल कोर्सेस आहेत ना, त्यामध्ये माझ्या माहितीनुसार तरी अॅनिमेशन हा विषय नाहीये सध्या. जर घातला असेल तर तो आपल्याला बघायला लागेल की तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम म्हणजे शिकताय कमर्शियल आर्ट्स तिथे आहे का. जसं मी म्हटलं, रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स ही एक इन्स्टिट्यूट आहे जिकडे फाईन आर्ट्स आणि कमर्शियल आर्ट्स पण शिकवतात, पण त्यांच्याकडे अॅनिमेशन हा कोर्स त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलेला आहे सेपरेटली, तर ते आपल्याला बघावं लागेल. पण ट्रॅडिशनल कमर्शियल आर्ट्स आणि फाईन आर्ट्स मध्ये अॅनिमेशन हा कोर्स जर तुम्हाला तर ते म्हणजे मी अजून डिटेलमध्ये सांगतो की तुम्हाला अॅनिमेशनच करायचं असेल करिअर म्हणून तर तुम्ही कमर्शियल आर्ट्स आणि फाईन आर्ट्स मध्ये नका जाऊ. पण जर तुम्ही ऑलरेडी करायला घेतलं असेल कमर्शियल आर्ट्स आणि फाईन आर्ट्स, तर त्यानंतर तुम्ही सेपरेटली अॅनिमेशनचा कोर्स करू शकता. म्हणजे तुम्हाला असं काही म्हणजे थांबून राहण्याची गरज नाहीये. म्हणजे इनफॅक्ट मी तर म्हणेन जसं आता प्रणय सावंत आपले होते ते फाईन आर्ट्स करतात, ते साईड बाय साईड इंटरनेटवर बघूनही माया शिकू शकतात सॉफ्टवेअर, तर तसंही होऊ शकतं. गावातच राहून आपण असा काही बिझनेस करू शकतो का, प्रिंटिंग ओके, वगैरे? हा. आता मला मैथिलींनी सजेशन दिली की जसं मी तुम्हाला सांगू शकतो, जसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं पण वापरता येऊ शकतात. जसं मी म्हटलं की मी अॅनिमेशन मध्ये आहे, पण हे माध्यम आहे डिझायनिंगचं, व्हिज्युअल डिझायनिंगचं. तर ह्याच्यात ग्राफिक डिझायनिंग हा पण एक मोठा भाग आहे आणि तुम्हाला अर्थार्जनासाठी त्याचा खूप म्हणजे मदत होऊ शकते. तर मी तुम्हाला फक्त उदाहरण देतो की तुम्ही बघितलं असेल आता आपल्या गावामध्ये पण वेगवेगळे बॅनर्स लागतात, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे बॅनर्स लागतात, किंवा आपण कोणाचं लग्न असेल किंवा पूजा सोहळा असेल तर कधी कधी बॅनर्स लावले जातात की ह्या ठिकाणी असे असे कार्यक्रम घडणार आहेत तर तुम्ही तिकडे या. पण तुम्ही बघितलं असेल त्या बॅनर्सचं एक वेगवेगळं डिझाईन त्याच्यात केलेलं असतं की म्हणजे वेगवेगळी चित्र लावलेली असतात, नेत्यांची चित्र लावलेली असतात, किंवा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये अक्षरांची रचना केलेली असते. काही अक्षरं सरळ असतात, काही अक्षरं अशी नागमोडी असतात, काही अक्षरांचा रंग वेगळा असतो. तर हे सगळं ते कुठे करतात असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर त्याचं उत्तर आहे असेच त्यांनी छोटी मोठी ही जी सॉफ्टवेअर्स असतात ना ग्राफिक डिझायनिंगची, जसं फोटोशॉप किंवा ॲडोबी इलस्ट्रेटर म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, अशी सॉफ्टवेअर्स तुम्ही घर बसल्या शिकून त्या सॉफ्टवेअर्स मधून तुम्ही असे बॅनर्स बनवू शकता. तुम्ही आमंत्रण पत्रिका बनवू शकता, लग्नाच्या आमंत्रण पत्रिका बनवू शकता. तुम्ही कार्ड जी आपली व्हिजिटिंग कार्ड असतात ती डिझाईन करू शकता, किंवा आपल्या घराबाहेरची नेमप्लेट जी असते, आता फायनली ती नेमप्लेट असते ती बनवणारा माणूस कार्पेंटर बनवतो, किंवा आता आजकाल फायबर मध्ये पण बनवलं जातं. तर फायबर मध्ये जेव्हा बनवलं जातं तेव्हा त्यांना कधी कधी डिझाईन लागतं, तर ते डिझाईन आपण कॉम्प्युटरमध्ये बनवून त्यांना देऊ शकतो. तर असं डिझायनिंग हा जो पार्ट आहे ना, हा जर तुम्ही शिकलात तर तुम्ही एकदम फटाफट अर्थार्जन गावातल्या गावातही करू शकाल. म्हणजे हाही भाग तुम्ही करू शकता. आणि जर तुमचं पेंटिंग चांगलं असेल तर तुम्ही हे सॉफ्टवेअर शिकून डिजिटल पेंटिंग शिकलात, जे तुम्ही कागदावर करायचं ते तुम्ही आता कॉम्प्युटरवर करू शकलात, तर त्याचा उपयोग तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता. म्हणजे किंवा फोटो स्टुडिओ, आता तुम्ही गावात फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढायला जातात, तुम्ही कधी विचार केलात का कधी कधी आपण जसे दिसतोय त्याच्यापेक्षा ते जास्त गोरं आपल्याला करतात, किंवा कुठे कुठे कपड्यांवर जास्त चुण्या पडलेल्या असल्या तर चुण्या पण ते स्मूथ करून टाकतात. तर त्याच्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं त्याला फोटोशॉप म्हणून म्हणतात, आणि त्या सॉफ्टवेअरने बऱ्याचशा गोष्टी आपण फोटोला टचअप करू शकतो. म्हणजे प्रत्यक्षात समजा मी सावळा दिसतोय किंवा लाईट कमी आलाय, तर असा फोटो, असा डार्क फोटो
ते मला गोरं करू शकतात त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. तर अशी बरीच सॉफ्टवेअर फोटो स्टुडिओवाल्यांकडे पण असतात. तर जसं मी सांगितलं की तुम्ही हे जर सॉफ्टवेअर शिकलात आणि त्यात पारंगत झालात, तुम्ही स्वतःची फोटो स्टुडिओ कंपनी पण टाकू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही फोटोजना टचअप करण्याचं काम करू शकता. फोटोंना अजून फोटोचं सुंदरीकरण करू शकता किंवा वेगवेगळी डिझाईन्स बनवू शकता, आमंत्रण पत्रिका बनवू शकता, बॅनर्स बनवू शकता. त्याला लिमिट नाहीये, पण लगेच अर्थार्जनाचं काम तुमचं सुरू होईल. म्हणजे हाही एक तुम्ही बघू शकता. सॉफ्टवेअरची लिंक पाठवा. हो, जरूर मी तुम्हाला ते पाठवेन. आपला हे झाल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये आपल्या ग्रुपमध्ये सगळ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला लिंक पाठवेन की माया सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं असेल ते कुठून करायचं आणि कोर्सेसच्या पण मी तुम्हाला लिंक पाठवेन. जरूर पाठवेन. अजून कोणाला काही विचारायचंय का? 6 वाजत आलेत. मी तुम्हाला जास्त बोर नसेल केलं असं मी स्वतःचीच खुशी करून म्हणजे असं स्वतःला कन्व्हिन्स करतो की मी जास्त बोर नसेल केलं. कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात किंवा पर्सनली ते कॉन्टॅक्ट पण करू शकतात. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमचे प्रश्न हो. असतील तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये टाका आणि डेफिनेटली ते तुम्हाला मदत करतील. सो आज आणि तुम्ही मला फक्त एक शेवटचं सांगावंसं वाटतं की जसं जय घारे हा आपल्याला मगाशी भेटला होता. मी त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगितलं. तर जसं मी त्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय की आपला कोकण जो आहे ना तो कलेने खूप समृद्ध आहे आणि प्रत्येकाच्या नसानसामध्ये आणि रक्तात कला आहे. तर मला असं वाटतं की ती कला फक्त कोकणापर्यंत न राहता कोकणाच्या बाहेर आणि परदेशात जावी असं मला वाटतं. आणि आपल्या डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनच्या तर्फे आपण खूप काही गोष्टी करतो. तर त्या माध्यमातून जर आपली कोकणातली मुलं अशी परदेशातल्या स्टुडिओमध्ये काम करताना मला बघायला खूप आवडेल. म्हणजे असंही नाही म्हणणार परदेशातल्या मी असं म्हणेन परदेशातल्या स्टुडिओतलं काम आपण भारतात नाही करू शकतो जसं मी करतोय. म्हणजे आपल्या देशात राहूनही आपण परदेशातल्या कंपन्यांबरोबर काम करू शकतो. त्यामुळे भारतातलं टॅलेंट भारतातच राहील ह्या मताचा मी आहे. पण इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवर काम करू शकता. आणि ते म्हणजे तुमचं जे काम आहे ते नावारूपाला यावं आणि तुम्हाला रेकॉग्निशन मिळावं हे मला असं वाटतं. आणि ह्या विषयाबद्दल माझं खूप म्हणजे आत्मीयता आहे. कारण मी ते स्वतः फेस केलेलं आहे की जेव्हा आपल्याला मार्क कमी मिळतात तेव्हा मार्क कमी मिळालेल्या मुलांना काय वाटतं. पण जेव्हा आपल्याला आपल्या आवडीचा मार्ग मिळतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण उत्तुंग भरारी घेतो तेव्हा आपल्याला जे सक्सेस आणि यश मिळतं ते तुम्हालाही तुमच्या या म्हणजे तुमचे मी तर असं म्हणेन की तुमचे मित्र पण कोणी असतील मित्र-मैत्रिणी ज्या कोण असतील ज्यांना तुम्हाला माहिती आहे की त्यांना मार्क कदाचित कमी मिळत असतील पण त्यांची चित्रकला आर्ट खूप म्हणजे एकदम उत्तुंग दर्जाचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा आणि तुम्हालाच नाही फक्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण मदत करा. कारण आपल्याला जसं मी म्हटलं की सुरुवातीची रेषा तर पुढे मागे झालेली असते. पण ती पुढे जाताना आपल्याला मदत सगळ्यांना एकत्र करायची आणि एकमेकांना बरोबर घेऊन जायचं जर आपल्याला चांगला समाज बनवायचा असेल तर. त्यामुळे तुम्ही ही मदत नक्की कराल अशी मला खात्री आहे. आणि एवढंच मी सांगू इच्छितो की कोकणातल्या मुलांनी शहरात येऊन हे अॅनिमेशन हे म्हणजे जे फील्ड आहे ते दणाणून सोडावं असं मला वाटतं. तर खरोखरच माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि काहीही प्रश्न असले तर मला नक्की विचारा जसं मैत्रिणी मॅडमनी सांगितलं तसं मी कधीही तुम्हाला मदत करायला तयार आहे. जयदीप आमचं येस बालावलकर मॅडमना काही शेअर करायचंय का? नाही आमचा जयदीप जॉईन झालाय बघा. जयदीप परब. परब नमस्कार. हा. ओके. ग्रेट जयदीप. अच्छा प्रश्न पण विचारताय. थँक्यू. हो हो आणि उत्कृष्ट आहे त्याची आणि ड्रॉइंग छानच आहे. म्हणजे हो हो आवड आहे त्याला. मला तेच सांगायला आवडेल म्हणजे आता मी फिजिओथेरपी करून आता आपल्याला माहितीये की कोरोना काळामुळे सगळंच आपलं ऑनलाईन आलेलं आहे आणि ह्या ऑनलाईन मध्ये ना मला फक्त फिजिओथेरपीचा टॅलेंट असून फायदा नाहीये. जर मला माझ्या पेशंट्स पर्यंत पोहोचायचं असेल तर मला या सॉफ्टवेअर शिकण्या वाचून गत्यंतर नाहीये किंवा मला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी नक्की काय करते आहे त्याचे व्हिडिओ बनवण्यापासून गत्यंतर नाहीये. तर या सगळ्या गोष्टी मी लॉकडाऊनच्या काळात शिकले आणि त्या शिकताना आपल्या पेशंट्स पर्यंत कसं पोहोचायचं, आपल्या क्लायंट्स पर्यंत कसं पोहोचायचं, याकरता या ॲनिमेशन सॉफ्टवेअरना चा फायदा मला झाला आणि त्याच्यामध्ये मला अविनाश यांनी मदत केलेली आहे डेफिनेटली आणि मग हळू-हळू मी त्या गोष्टी शिकायला लागले आत्ता. कारण ही काळाची गरज म्हणून. तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन 21सावं शतक जे आहे ना, ते पूर्ण टर्निंग पॉइंट आहे आपल्यासाठी. जग झपाट्याने बदलणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर ही जी शिकणं म्हणजे कॅनव्हा असू देत
जे मी आता शिकते, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे ते हे पोस्टर्स टाकते. तर ते आता मी हळूहळू छोटी छोटी स्टेप्स घेऊन शिकते. पण ते कॅनव्हा सॉफ्टवेअर शिकणं किंवा हे झूम ऍप शिकणं, त्याच्यातनं आपण फेसबुकवर लाईव्ह कसं जायचं, झूमवरनं लाईव्ह कसं जायचं, कॉमेंट्स कशा बघायच्या, हे सगळं जे गोष्टी आहेत ना, त्याही त्याच्यामधला भाग आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातला. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही शिक्षण हे काही आपण करत असू, जरी डॉक्टर असू, इंजिनियर असू, सीईओ असू एका कंपनीचे, तरीही ते कॅमेरा स्किल्स आणि कॅमेरावर कसं बोलायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी अगदी शिकण्यासारख्या आहेत, ज्या मी आत्ता शिकते. आणि त्या गोष्टी पण आपल्याला या दरम्यान ना शिकता येऊ शकतात. तर त्याच्यामुळे या नवीन फील्डचा तुम्ही जरूर विचार करा. आणि त्या त्या फील्डमुळे ना तुमचं कम्युनिकेशन स्किल एकतर खूप पॉवरफुल होईल आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मदत होईल. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आजचं जे वेबिनार होतं, त्याचा तुम्ही खूप सिरियसली विचार कराल आणि तुम्हाला आर्टमध्ये इंटरेस्ट असेल, तर ॲनिमेशनचा एक करिअर्सच्या दृष्टीने तुम्ही विचार कराल. कारण त्याच्यामध्ये मी तर सांगेन म्हणजे इंजिनियर आणि डॉक्टर्सनाही जेवढं रेम्युनरेशन मिळत नाही, तेवढं आपल्या आर्टिस्ट यांना मिळत आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि दे आर अर्निंग लाईक बॉम्ब. तर त्याच्यामुळे तुम्ही या फील्डला नक्की पसंती द्या, असं मी तुम्हाला सांगेन ऍक्च्युली. सो नक्की त्याचा विचार करा आणि तुमचं पॅशन, तुमचं प्रोफेशन बनवा. हां, हे मी नक्की सांगेन तुम्हाला. सो थँक्यू सो मच. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. वालावलकर मॅडम, प्रभू मॅडम, थँक्यू फॉर जॉइनिंग. डॉक्टर ललिता देशपांडे, थँक्यू फॉर जॉइनिंग. आशा सावंत मॅडम, दुष्यंत सावंत सर, थँक्यू फॉर जॉइनिंग. सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांचे Thank you. आभार. खूप खूप धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. तुमचे प्रश्न नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्ही कटिबद्ध आहोत तुमच्याच प्रगतीसाठी. ओके, सो टेक केअर. Thank लॉट्स ऑफ you. लव्ह. Bye. बाय. थँक्यू. बाय.